युअर लाईफ. गुड मॉर्निंग चैताली, रवींद्र, श्वेता, भारती. गुड मॉर्निंग. एम आय ऑडिबल? आवाज येतोय का? चेक करा. ओके. गुड मॉर्निंग श्वेता, आवाज येतोय का? एम आय ऑडिबल? ओके श्वेता, थँक्यू. तर स्टुडंट्स, आज आपण टीसीएस सायकल डिस्कस करणार आहोत. टीसीएस सायकल, दॅट इज क्रेब्स सायकल और सायट्रिक ऍसिड सायकल. काल आपण ग्लायकोलिसिस सायकल डिस्कस केलेली आहे. आपण इथे ड्रग इन्स्पेक्टर एक्झामची प्रिपरेशन करतोय आणि आपल्या सिलेबसमध्ये आपला जो सिलेबस आहे ड्रग इन्स्पेक्टरचा, तर या सिलेबसमधून आपण काल फार्मसी प्रॅक्टिस कंप्लीट केलेलं होतं आणि फार्मसी प्रॅक्टिस कंप्लीट केल्यानंतर आपण इथे बायोकेमिस्ट्री सुरू केलेलं आहे आणि केमिस्ट्रीमध्ये हा जो टॉपिक आहे मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड लिपिड्स, हा टॉपिक आता आपण डिस्कस करतोय. या टॉपिकमध्ये काल आपण व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर कार्बोहायड्रेट्समध्ये आपण फर्स्ट जी सायकल आहे ग्लायकोलिसिस सायकल, ती आपण काल डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. आज आपण इथे जाऊया टीसीएस सायकलमध्ये. ओके. ट्रायसायक्लिक कार्बोझिलिक ऍसिड, ट्राय कार्बोझिलिक ऍसिड सायकल आणि सायट्रिक ऍसिड सायकल, दॅट इज क्रेब सायकल. ओके. हे क्रेब सायकल, टीसीएस सायकल आपण इथे डिस्कस करणार. स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करणार आणि याच्यावरती जे काही एमसीक्यूज असतात ते एमसीक्यूज सुद्धा आपण इथे बघणार की कशा प्रकारचे एमसीक्यूज टीसीएस सायकलवरती असतात ते सुद्धा इथे आपण डिस्कस करणार. ओके. आज आपण आपल्या ॲपवरती रेग्युलर ॲप जो आहे आपला रेग्युलर, त्याच्यावरती आपण लाईव्ह आहोतच आपल्या रेग्युलर क्लासप्रमाणे आणि यूट्यूबला पण आपण लाईव्ह आहोत. ओके. तर यूट्यूबला पण जे कोणी बघत असतील तर ते पण इथे आपल्याला क्वेरीज विचारू शकतात, त्यांचे डाऊट्स विचारू शकतात. तर आपण सुरू करूया इथे. क्रेब्स सायकल म्हणजेच टीसीएस सायकल म्हणजे सायट्रिक ऍसिड सायकल. ओके. नाव या सायकलचा इम्पॉर्टन्स काय आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस सायकल? सो इट इज अ सेंट्रल पाथवे फॉर रिलीज ऑफ एनर्जी. सेंट्रल पाथवे फॉर रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम acetyl coenzyme A. Okay. So what is the importance of TCA cycle? So importance is central pathway for release of energy from acetyl coenzyme A. आता हा जो acetyl coenzyme A आहे, हा येतो कुठून? कुठून येतो acetyl coenzyme A? तर हा कार्बोहायड्रेट पासून येतो, लिपिड्स पासून पण येतो आणि प्रोटीन पासून पण येतो. बघा. सो acetyl coenzyme A प्रोड्यूस फ्रॉम ग्लायकोलिसिस म्हणजे कार्बोहायड्रेट्स आलं, कॅटाबॉलिझम ऑफ फॅटी ऍसिड्स मध्ये म्हणजेच बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड आहे, अँड अमायनो ऍसिड्स म्हणजे युरिया सायकल मधून पण तो येतो. इथे बघा, हे जे आपले सायकल आहे युरिया सायकल, त्या युरिया सायकलमध्ये पायरुवेट जो आहे, हा पायरुवेट पायरुवेट कुठून येतो? तर पायरुवेट हा ग्लायकोलिसिस मधून येतो. कुठून येतो? ग्लायकोलिसिस मधून येतो. कार्बोहायड्रेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲसिटाइल कोएन्झाइम आहे, हा डायरेक्टली कुठून येतो? तर डायरेक्टली बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड पासून येतो. बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड, राईट. बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड पासून हा ॲसिटाइल कोएन्झाइम डायरेक्टली येतो. तसंच इथे हा जो फ्युमारेट आहे, फ्युमारेट हा कुठून येतो? तर हा युरिया सायकल मधून येतो. युरिया सायकल. ओके. युरिया सायकल. तर इथे अमायनो ऍसिड्स असतील, अमायनो ऍसिड्सचं मेटाबॉलिझम आहे, प्रोटीनचं मेटाबॉलिझम आहे, म्हणजे युरिया सायकल. त्या युरिया सायकलमधून फ्युमरेट येतो इथे. बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्स, लिपिड्स, तर त्याच्यापासून डायरेक्टली ॲसिटाइल कोएन्झाइम ए येतो इथे आणि ग्लायकोलिसिस पासून पायरुवेट इथे येतो. ओके. तर म्हणून इथे आपण याला काय म्हटलेलं आहे? सो इट इज द सेंट्रल पाथवे. इट इज द सेंट्रल पाथवे फॉर रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम ॲसिटाइल कोएन्झाइम ए which is produced from glycolysis, catabolism of fatty acids or amino acids. Okay. Now, the enzymes of TCA cycle are located in mitochondria. Okay. The enzymes of TCA cycle are located in mitochondria. Where are they located? So, they are located in mitochondria. याच्यावरती एमसीक्यू आलेला एक्झाम मध्ये. ओके. ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम मध्ये, आरआरबी मध्ये, जीपॅट मध्ये, एम्स मध्ये, की काय प्रश्न होता की टीसीएस सायकलचे जे एन्झाइम्स आहेत त्यांचे ते लोकेशन काय, ते कुठे लोकेट असतात? सो
The enzymes of TCA cycle are located in mitochondria. Okay, they are located in mitochondria. ठीक आहे. तर आता ही सायकल आपण बघूया. तर या सायकल मध्ये आपण इथे काय म्हणतोय इनिशियली देर इज पायरुवेट. ओके, काय आहे इथे हा पायरुवेट आहे. ओके, पायरुवेट. आणि हा पायरुवेट येतो कुठून तर आपल्याला माहिती आहे, काल आपण डिस्कस केलेलं आहे. कालच्या लेक्चरमध्ये ग्लायकोलिसिस सायकल आपण बघितली. तर ग्लायकोलिसिस सायकलचं एंड प्रोडक्ट इज पायरुवेट, राईट. सो ग्लायकोलिसिस सायकलमध्ये हा पायरुवेट जनरेट होतो, फॉर्म होतो, प्रोड्यूस होतो आणि तिथून हा पायरुवेट मग कुठे येतो तर हा पायरुवेट आपल्या टीसी सायकलमध्ये येतो. पण पायरुवेट हा डायरेक्टली टीसी सायकलमध्ये एंटर करू शकतो का तर पायरुवेट हा डायरेक्टली टीसी सायकलमध्ये एंटर करत नाही. पायरुवेट हा जो आहे हा पहिले ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतो. कशा प्रकारे कन्वर्ट होतो तर पायरुवेट हा जो आपला सबस्ट्रेट आहे याच्यावरती पायरुवेट डिहायड्रोजिनेज हा एन्झाइम ऍक्ट करतो. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही जी रिएक्शन आहे, कन्वर्जन ऑफ पायरुवेट टू ॲसिटाइल कोएन्झाइम ए, या रिएक्शनला कॅटलाइज कोण करतो, कोणता एन्झाइम इथे कॅटलिसिस आहे तर हा एन्झाइम, हा जो एन्झाइम आहे पायरुवेट डिहायड्रोजिनेज, हा एन्झाइम पायरुवेट टू ॲसिटाइल कोएन्झाइम ए या रिएक्शनला कॅटलाइज करतो. ओके, तर लक्षात घ्या इथे पायरुवेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम आलेला आहे. आता याच्यामध्ये अजून काय इन्व्हॉल्व असतात तर याच्यामध्ये एनएडी आणि कोएन्झाइम एसएच. ओके, तर एनएडीचं कन्वर्जन एनएडीएच मध्ये होत आहे. म्हणजे इथे एनएडीएचचं प्रोडक्शन होत आहे. लक्षात घ्या, काल पण आपण ग्लायकोलिसिस स्टडी करताना ग्लायकोलिसिस मध्ये एटीपी जनरेशन कुठे होतं, एनएडीएच जनरेशन कुठे होतं ते आपण डिस्कस केलेलं होतं. तर इथे ह्या स्टेप्स महत्त्वाच्या आहेत की टीसीएस सायकलमध्ये इथे एनएडीएचचं प्रोडक्शन कुठे होतं, एटीपीचं प्रोडक्शन कुठे होतं, ह्या सगळ्या आयएमपी आहेत, याच्यावरती एमसीक्यूज असतात. याच्यावरती काय असतात एमसीक्यू. ओके, तर इथे एक एनएडीचं प्रोडक्शन इथे होत आहे. आता याच्यामध्ये एनएडी म्हणजेच काय, काल आपण बघितलं एनएडी इज फुल फॉर्म काय एनएडीचा तर एनएडी इज निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड इज एनएडी. ओके, तर या एनएडीचं कन्वर्जन इथे एनएडीएच मध्ये होत आहे. म्हणजेच एनएडीचं काय होत आहे ते रिडक्शन होत आहे. एनएडीचं रिडक्शन होत आहे. एनएडीला हा जो हायड्रोजन येतो इथे अटॅच होतो, तर हायड्रोजन आला कुठून तर इथे हा जो पायरुवेट डिहायड्रोजिनेज आहे, डिहायड्रोजिनेजचा अर्थ काय होईल, डी म्हणजे रिमॉल ऑफ हायड्रोजन, म्हणजे इथे काय होईल पायरुवेट डिहायड्रोजिनेज. तर या पायरुवेट पासून हायड्रोजन रिमूव्ह होतील, सेपरेट होतील आणि त्या हायड्रोजन या एनएडीला अटॅच होतील आणि इथे एनएडीएच फॉर्म होईल. ओके, तसंच इथे कोएन्झाइम एसएच पण इथे अटॅच होत आहे. या कोएन्झाइम एसएच मुळेच इथे हा कोएन्झाइम ए आलेला आहे, COA ॲसिटाइल कोएन्झाइम ए. हा ॲसिटाइल कोएन्झाइम ए, तर हा कोएन्झाइम ए आला कुठून तर कोएन्झाइम ए म्हणजे इथे हा कोएन्झाइम ए एसएच जो आहे हा इथे अटॅच होतोय. ठीक आहे, आणि इथे मग ॲसिटाइल कोएन्झाइम ए तयार होत आहे. ओके, आता या प्रोसेसमध्ये म्हणजे जेव्हा पायरुवेट टू ॲसिटाइल कोएन्झाइम ए कन्वर्जन होत असतं, या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतोय, ओके, तर ही जी पहिली स्टेप आहे, ही पहिली स्टेप म्हणजे अजून सायकल सुरू झाली का टीसीए सायकल सुरू झालेली नाहीये. सायट्रिक ऍसिड सायकल अजून सुरू झालेली नाहीये. सायट्रिक ऍसिड सायकल सुरू होण्याच्या आधीच पहिली स्टेप ही आहे, म्हणजे काय तर पायरुवेटचं कन्वर्जन ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये होणे. आणि पायरुवेटचं कन्वर्जन ॲसिटाइल कोएन्झाइम मध्ये कोणता एन्झाइम रिस्पॉन्सिबल आहे तर पायरुवेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम रिस्पॉन्सिबल आहे. ओके, इथे एनएडीचं कन्वर्जन एनएडीएच मध्ये होतं आणि कार्बन डायऑक्साईड इथे रिलीज होतोय. आणि ही जी प्रोसेस आहे हे रिएक्शन इरिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल. तर एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये आपल्याला हे पण विचारलं जातं की कोणती रिव्हर्सिबल आहे आणि कोणती इरिव्हर्सिबल आहे. तुम्हाला विचारलं जाईल विच वन ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स इज द इरिव्हर्सिबल रिएक्शन किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज द रिव्हर्सिबल रिएक्शन, असे पण प्रश्न एमसीक्यूज मध्ये आलेले आहेत. ओके, तर तुम्हाला इथे माहिती पाहिजे की ग्लायकोलिसिस सायकल असेल किंवा टीसीए सायकल असेल किंवा युरिया सायकल असेल किंवा बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड असेल, त्या सगळ्या सायकल्समध्ये कोणती स्टेप रिव्हर्सिबल आहे आणि कोणती इरिव्हर्सिबल आहे. ओके, तर इथे ही आपण पहिली स्टेप्स बघितली, पायरुवेट टू ॲसिटाइल कोएन्झाइम ए आणि एन्झाइम इन्व्हॉल्व इज पायरुवेट डिहायड्रोजिनेज, इरिव्हर्सिबल आहे आणि इथे एनएडीएचचं प्रोडक्शन होत आहे. ओके, आता हा ॲसिटाइल कोएन्झाइम ए इथे तयार झालेला आहे. आता हा ॲसिटाइल कोएन्झाइम ए सायकलमध्ये एंटर करेल. ओके, नाऊ हा जो ॲसिटाइल कोएन्झाइम ए आहे तो सायकलमध्ये एंटर करेल.
TCA सायकलमध्ये क्रेब्स सायकलमध्ये एंटर करेल. हा ऍसिडाइल कोएन्झाइम अजून कुठून येऊ शकतो? तर पायरुवेट पासून तर तो येतोच, पण तो बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्स, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड मधून सुद्धा ऍसिडाइल कोएन्झाइम इकडे TCA सायकलमध्ये येत असतो. तर इथे काय होतं की हा जो ऍसिडाइल कोएन्झाइम आहे हा इथे ऑक्झॅलो ऍसिटेट सोबत कंडेन्स होतो. मग इथे पहिली स्टेप काय बघा, फर्स्ट स्टेप इज कंडेन्सेशन. कंडेन्सेशन पहिली स्टेप काय? कंडेन्सेशन. दुसरी स्टेप जी आहे 2A डिहायड्रेशन अँड 2B हायड्रेशन. डिहायड्रेशन अँड हायड्रेशन ही दुसरी स्टेप इथे झाली. त्यानंतर थर्ड स्टेप काय आहे इथे? तर थर्ड स्टेप इज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. Oxidative decarboxylation is the third step. Fourth step is also oxidative decarboxylation. Fourth step is सुद्धा oxidative decarboxylation आहे. Okay. Then fifth step is phosphorylation. पाचवी स्टेप कोणती? phosphorylation. Then sixth step is dehydrogenation. Okay. Dehydrogenation. Then seventh step is hydration. Eighth step is dehydrogenation. So there are total 8 steps in the TCA cycle. So TCA cycle मध्ये किती स्टेप्स आहेत? So there are total 8 steps in the TCA cycle. आणि या 8 स्टेप्स कोणत्या आहेत ते आपण आता बघितलंय. लक्षात घ्या, TCA सायकलची पहिली स्टेप कोणती? कंडेन्सेशन. दुसरी स्टेप काय? तर 2A डिहायड्रेशन, 2B हायड्रेशन. आता डिहायड्रेशन आणि हायड्रेशन यांना एकच स्टेप का कन्सिडर केलेले? 2A 2B असं का म्हटलं? यांना 2 and 3 का नाही म्हटलं? कारण इथे जो एन्झाईम इन्व्हॉल्व आहे ते बघा, डिहायड्रेशन मध्ये पण ॲक्वोनिटेज एन्झाईम इन्व्हॉल्व आहे आणि इथे हायड्रेशन मध्ये पण ॲक्वोनिटेज एन्झाईम इन्व्हॉल्व आहे. एकच एन्झाईम तिथे इन्व्हॉल्व आहे, म्हणून याला आपण एकच रिॲक्शन म्हणजे एकच रिॲक्शन आहे पण दोन पार्ट मध्ये 2A आणि 2B असं कन्सिडर केलंय. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ते तिसरी रिॲक्शन कोणती? तिसरी स्टेप. सो तिसरी स्टेप इज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ओके. म्हणजे ते रिमूव्हल ऑफ कार्बोक्सिल ग्रुप होत आहे, ऑक्सिडेशन पण होत आहे, ऑक्सिडेशन आणि रिमूव्हल ऑफ कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे CO2 कार्बन डायऑक्साइड इथून रिलीज होईल. CO2 डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशनचा अर्थ काय होतो? डिकार्बोक्सिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बोक्सिल ग्रुप आणि कार्बोक्सिल ग्रुप म्हणजे काय? तर CO2 कार्बन डायऑक्साइड, राईट. तर हे जे स्टेप आहे 3 नंबरची आणि 4 नंबरची स्टेप 3 and 4 या दोन्ही स्टेप्स काय? तर ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. म्हणजे या स्टेप्समध्ये ऑक्सिडेशन पण होत आहे आणि डिकार्बोक्सिलेशन पण होत आहे. मग डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय? तर रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड, रिमूव्हल ऑफ CO2, रिमूव्हल ऑफ कार्बोक्सिल ग्रुप हे दोन्ही आहेत. त्यानंतर नेक्स्ट फॉस्फोरिलेशन. तर काल ग्लायकोलिसिसचा डिस्कस करताना आपण फॉस्फोरिलेशन बद्दल बघितलेलं होतं. फॉस्फोरिलेशन मध्ये काय होतं? तर फॉस्फेट ग्रुप जो आहे तो ट्रान्सफर होतो एका ग्रुपकडून दुसऱ्या ग्रुपकडे. ओके. आणि जनरली जिथे फॉस्फेट ग्रुप असतो तिथे कायनेज एन्झाईम असतो आणि मॅग्नेशियम तिथे इन्व्हॉल्व असतो. हे काल आपण ग्लायकोलिसिस मध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रोजिनेशन म्हणजेच काय? डी म्हणजे रिमूव्हल, हायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, राईट. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ही पण ऑक्सिडेशन स्टेप आहे, ऑक्सिडेशन आहे. त्यानंतर हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय? सो हायड्रेशन दॅट इज द ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हायड्रेशन इज ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आणि त्यानंतर परत नेक्स्ट स्टेप काय? तर डिहायड्रोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके. तर दीज आर दी 8 स्टेप्स इन्व्हॉल्व इन द TCA सायकल. ओके. आता इथे आपण स्टेप बघूया. पहिली स्टेप काय? कंडेन्सेशनची. ओके. फर्स्ट स्टेप इज कंडेन्सेशन. आता कंडेन्सेशन मध्ये कंडेन्स होतात म्हणजे दोन मॉलिक्यूल जॉईन होत असतील तर कोणते दोन मॉलिक्यूल्स इथे जॉईन होतात? तर इथे दोन मॉलिक्यूल्स मध्ये वन इज ऑक्झॅलो ऍसिटेट अँड सेकंड वन इज ऍसिडाइल कोएन्झाइम A. ओके. ऍसिडाइल कोएन्झाइम A आणि ऑक्झॅलो ऍसिटेट हे कंडेन्स होतात. ओके. आता हे कंडेन्स झाल्यावरती याच्यामधून कोएन्झाइम ASH जो आहे तो बाहेर पडतो. हा जो कोएन्झाइम A आहे हा बाहेर पडतो आणि इथे प्रॉडक्ट काय तयार होत आहे? इथे सायट्रेट हा प्रॉडक्ट तयार होतोय, सायट्रेट. ओके. तो लक्षात घ्या. पहिली जी स्टेप कंडेन्सेशनची आहे, कंडेन्सेशन मध्ये ऑक्झॅलो ऍसिटेट आणि ऍसिडाइल कोएन्झाइम A हे कंडेन्स होतात. कोएन्झाइम ASH बाहेर पडतो आणि तिथे प्रॉडक्ट काय तयार होतो? तर सायट्रेट हा प्रॉडक्ट इथे तयार होतोय, सायट्रेट. आता या कंडेन्सेशन रिॲक्शनला कॅटलाइज करणारा एन्झाईम कोणता? तर कॅटलाइज करणारा एन्झाईम सायट्रेट सिंथेज. कोणता एन्झाईम आहे ते? सायट्रेट सिंथेज हा एन्झाईम आहे. आता काही रेफरन्सेस मध्ये काही बुक्स मध्ये तुम्हाला इथे सायट्रेट सिंथेटेज हे नाव दिसेल, सायट्रेट सिंथेटेज. ओके. तर ऍक्च्युअली
एक सिंथेज आहे, सिंथेज जो की इथे आलेला आहे, सिंथेज. ओके, हा एक एन्झाईम आहे. ओके, आणि दुसरा एन्झाईम म्हणजे सिंथेटेज. दुसरा काय? सिंथेटेज. लक्षात घ्या, दोन्ही एन्झाईमचा डिफरन्स समजून घ्या. दोन्ही एन्झाईम मध्ये काय डिफरन्स आहे ते लक्षात घ्या. काही बुक्समध्ये तुम्हाला सिंथेज हे नाव दिसेल आणि काही बुक्समध्ये तुम्हाला सिंथेटेज हे नाव दिसेल, पण दोन्ही एन्झाईम डिफरंट आहेत. सिंथेज आणि सिंथेटेज हे डिफरंट आहेत. काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? तर सिंथेजला नो नीड ऑफ एटीपी, नो एटीपी रिक्वायरमेंट्स, नो एटीपी रिक्वायरमेंट्स. सिंथेज एन्झाईम जो असतो त्याला एटीपी जे मॉलिक्युल्स आहेत, एनर्जी, हाय एनर्जी मॉलिक्युलची गरज नसते. इट वर्क्स इन द अब्सेन्स ऑफ एटीपी, इन द अब्सेन्स ऑफ हाय एनर्जी मॉलिक्युल. ओके, सिंथेज एन्झाईमला एटीपीची गरज नसते. जिथे सिंथेज एन्झाईम असतं तिथे एटीपी नसतात. आणि सिंथेटेज टेज याला एटीपीची रिक्वायरमेंट असते. एटीपी याला एनर्जी पाहिजे. ओके, इट रिक्वायर्स एनर्जी. सिंथेटेजला एनर्जीची रिक्वायरमेंट आहे आणि सिंथेजला एनर्जीची रिक्वायरमेंट नसते. म्हणजे जिथे सिंथेज एन्झाईम आहे तिथे एटीपी येणार नाहीत आणि जिथे सिंथेटेज एन्झाईम आहे तिथे एटीपी येतील. ओके, तो इथे सिंथेज, तर हा जो आहे, ही जी प्रोसेस आहे कंडेन्सेशनची जी इथे रिॲक्शन होत आहे, ही जी स्टेप आहे, याच्यामध्ये एटीपी आलेले आहेत कुठे? तर याच्यामध्ये एटीपी आलेलं नाहीये. कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये इथे जी पहिली स्टेप कंडेन्सेशनची आहे त्याच्यामध्ये एटीपी इन्व्हॉल्व नाहीत, कारण तिथे सिंथेज एन्झाईम आहे. ओके, so इथे ऑक्झॅलो ॲसिटेट गेट कंडेन्स विथ द ॲसिटाइल कोएन्झाइम A in the presence of the enzyme citrate synthase and the product is citrate. इथे citrate हा प्रोडक्ट तयार होतोय. ओके, आणि हे जे पण रिॲक्शन आहे दिस इज दी ओनली इन वन डायरेक्शन, म्हणजे इरिव्हर्सिबल आहे. दिस इज इरिव्हर्सिबल, लक्षात घ्या. ओके, आता ही पहिली आपली रिॲक्शन झाली, पहिली स्टेप झाली कंडेन्सेशनची. तर कंडेन्सेशनचा प्रोडक्ट काय? तर सायट्रेट हा कंडेन्सेशनचा प्रोडक्ट आहे. आणि एन्झाईम इन्व्हॉल्व कोणता आहे कंडेन्सेशनमध्ये? तर सायट्रेट सिंथेज. सिंथेज असल्यामुळे एटीपी इन्व्हॉल्व नाही. ओके, आणि हे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. नाव नेक्स्ट स्टेप काय आहे याच्यामध्ये? तर नेक्स्ट स्टेप इज डिहायड्रेशन अँड हायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता इथे काय होतंय की हा जो सायट्रेट आहे याचं डिहायड्रेशन होत आहे, म्हणजे हा वॉटर मॉलिक्यूल इथून बाहेर पडतोय. सायट्रेट मधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि तिथे सिस ॲक्वोनिटेट हा प्रोडक्ट तयार होतोय. सिस ॲक्वोनिटेट कोणता प्रोडक्ट तयार होतोय? सिस ॲक्वोनिटेट हा प्रोडक्ट तयार होतोय. आणि इथे एन्झाईम कोणता? तर ॲक्वोनिटेज इज द एन्झाईम. ॲक्वोनिटेज. आणि या एन्झाईमसाठी कोफॅक्टर कोणता? व्हॉट इज द कोफॅक्टर फॉर ॲक्वोनिटेज? तो Fe2+. Fe2+ इज द कोफॅक्टर. ओके, इथे Fe2+ जो आहे तो कोफॅक्टर आहे फॉर ॲक्वोनिटेज. ओके, तर डिहायड्रेशन मध्ये रिमूव्हल ऑफ वॉटर. रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम व्हॉट? तर रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम सायट्रेट. सायट्रेट मधून वॉटर रिमूव्ह झाल्यावरती काय तयार होतं? तर सिस ॲक्वोनिटेट तयार होतं. मग ही जी रिॲक्शन आहे डिहायड्रेशनची, या रिॲक्शनला कॅटालाइज कोण करतो? तर या रिॲक्शनला कॅटालाइज करणारा एन्झाईम म्हणजे ॲक्वोनिटेज. आणि ॲक्वोनिटेजचा कोफॅक्टर कोण इथे? तर Fe2+ हा ॲक्वोनिटेजचा कोफॅक्टर आहे. ओके, लक्षात घ्या. आता ही झाली आपली डिहायड्रेशनची रिॲक्शन. त्यानंतर 2B म्हणजे हायड्रेशन, म्हणजे परत या सिस ॲक्वोनिटेट मध्ये वॉटर ॲड होईल, H2O ॲड होईल. ओके, सो इथे हा H2O आतमध्ये येतोय. ओके, म्हणजे H2O हा सिस ॲक्वोनिटेट मध्ये ॲड होतोय आणि इथे आयसोसायट्रेट तयार होत आहे. काय तयार होत आहे? आयसोसायट्रेट. व्हॉट इज द प्रोडक्ट? द प्रोडक्ट इज आयसोसायट्रेट. आयसोसायट्रेट इज द प्रोडक्ट हिअर. अँड विच एन्झाईम, कोणत्या एन्झाईम या हायड्रेशन रिॲक्शनला कॅटालाइज करतोय? तर दॅट इज द सेम एन्झाईम ॲक्वोनिटेज. म्हणजे इथे डिहायड्रेशनला जो एन्झाईम होता तोच हायड्रेशनला पण आहे ॲक्वोनिटेज. आणि ॲक्वोनिटेजचा कोफॅक्टर कोण आहे? तर दॅट इज Fe2+. हा कोफॅक्टर आहे. आता इथे या दोन्ही स्टेप्समध्ये डिहायड्रेशन आणि हायड्रेशन या दोन्हीमध्ये ॲक्वोनिटेज हा एकच एन्झाईम इन्व्हॉल्व आहे. ओके, आता इथे जर बघितलं तर ही डिहायड्रेशनची आणि हायड्रेशनची जी रिॲक्शन आहे या दोन्ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहेत. बघा, ती जाते रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, या दोन्ही रिव्हर्सिबल आहे. म्हणजेच सायट्रेटचं जे कन्व्हर्जन आयसोसायट्रेटमध्ये होतं, सायट्रेटचं जे कन्व्हर्जन आयसोसायट्रेटमध्ये होतं दॅट इज दी रिव्हर्सिबल प्रोसेस.
हे रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ही काय आहे? रिव्हर्सिबल. म्हणजे सेकंड स्टेप जी आहे डिहायड्रेशन आणि हायड्रेशन. सेकंड स्टेप काय टीसीएस सायकलमध्ये? तर टीसीएस सायकलमध्ये सेकंड स्टेप इज डिहायड्रेशन अँड हायड्रेशन. आणि या डिहायड्रेशन आणि हायड्रेशन मध्ये सायट्रेटचं कन्व्हर्जन आयसोसायट्रेट मध्ये होतंय. ओके. आणि ते एन्झाईम कोणता आहे? ॲक्वानेटेज आहे. आणि ॲक्वानेटेजचं कोफॅक्टर कोणतं? तर Fe2+. आणि हे जे रिॲक्शन आहे हे रिव्हर्सिबल आहे. दिस इज द रिव्हर्सिबल. ओके. तर पहिली स्टेप आपण कंडेन्सेशनची बघितली, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट काय आहे? सायट्रेट आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आपण डिहायड्रेशन अँड हायड्रेशन बघितली, त्याच्यामध्ये प्रोडक्ट काय तयार होतोय? आयसोसायट्रेट हा प्रोडक्ट इथे तयार होतोय. नाव नेक्स्ट स्टेप जी आहे, ठीक आहे, ती आहे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन म्हणजे इथे ऑक्सिडेशन पण होतंय आणि डिकार्बोक्सिलेशन पण होतंय. ऑक्सिडेशन म्हणजे काय होईल इथे? तर इथे लॉस ऑफ हायड्रोजन होईल. लॉस ऑफ हायड्रोजन. ओके. आपल्याला माहिती ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन आपण डिस्कस केलेले आहेत. तर ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन मध्ये व्हॉट इज ऑक्सिडेशन? तर लॉस ऑफ हायड्रोजन, गेन ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, हे सुद्धा काय ऑक्सिडेशनच आहे. तर इथे लॉस ऑफ हायड्रोजन होणार. ओके. प्लस डिकार्बोक्सिलेशन होईल म्हणजे रिमूव्हल ऑफ CO2, कार्बन डायऑक्साईड इथून रिमूव्ह होईल. तर इथे हे जी स्टेप आहे आयसोसायट्रेट म्हणजे तिसरी जी स्टेप आहे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, ही पण 2 स्टेपमध्ये होते. 2 स्टेप. पहिली स्टेप काय? तर पहिल्या स्टेपमध्ये इथे डिहायड्रोजिनेज एन्झाईम आहे म्हणजे इथे लॉस ऑफ हायड्रोजन होईल. म्हणजे हा जो आयसोसायट्रेट आहे तर आयसोसायट्रेट मधून हायड्रोजन बाहेर पडेल आणि तो हायड्रोजन NAD+ ला अटॅच होईल आणि NAD+चं रिडक्शन होईल. सो reduced form of NAD, reduced form of NAD+ is NADH+H+. ओके. तर लक्षात घ्या इथे पण NADH फॉर्म होतोय. इथे काय फॉर्म होतोय? NADH फॉर्म होतोय. ओके. NADH लक्षात घ्या. सायकलमध्ये कोणत्या स्टेपला NADH फॉर्म होतो? कोणत्या स्टेपला ATP फॉर्म होतात? कोणत्या स्टेपला GTP फॉर्म होतात? कोणत्या स्टेपला FAD फॉर्म होतो? हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यावरती MCQ असतात. आता इथे आयसोसायट्रेट टू ऑक्झॅलोसक्सिनेट. ओके. तर आयसोसायट्रेट टू ऑक्झॅलोसक्सिनेट या स्टेपमध्ये आयसोसायट्रेट मधून हायड्रोजन बाहेर पडतोय म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होत आहे. काय? आयसोसायट्रेटचं काय होत आहे? ऑक्सिडेशन होत आहे बिकॉज देर इज अ लॉस ऑफ हायड्रोजन. आणि एन्झाईम कोणता इन्व्हॉल्ड आहे? तर एन्झाईम इज आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज. डिहायड्रोजिनेज. डी म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर इथे हायड्रोजनचं रिमूव्हल होत आहे. हायड्रोजन इथून बाहेर पडतोय. ठीक आहे. तो आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम. तर आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम हा कॅटलाइज करतो कोणाला? तर लॉस ऑफ हायड्रोजन फ्रॉम आयसोसायट्रेट. आणि आयसोसायट्रेट मधून हायड्रोजन बाहेर पडल्यावरती कोणता प्रोडक्ट तयार होतो? तर ऑक्झॅलोसक्सिनेट हा प्रोडक्ट तयार होतोय. ओके. आणि या स्टेपमध्ये NADH तयार होतोय. NADH. ओके. हे लक्षात घ्या. आता हे झालं ऑक्सिडेशन. त्यानंतर डिकार्बोक्सिलेशन कसं होईल इथे? तर डिकार्बोक्सिलेशन पुढच्या स्टेपमध्ये इथे जे ऑक्झॅलोसक्सिनेट आहे, ठीक आहे, ऑक्झॅलोसक्सिनेट, या ऑक्झॅलोसक्सिनेट मधून हा CO2 बाहेर पडतोय. डिकार्बोक्सिलेशन CO2. ओके. CO2 बाहेर पडतोय. हा CO2 बाहेर पडतोय पण इथे पण एन्झाईम कोणता? तर सेम एन्झाईम आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज. इथे पण आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज हाच एन्झाईम आहे. ओके. आता हा जो आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम आहे याचे कोफॅक्टर कोण आहे? तर मोस्टली याचा कोफॅक्टर असतो Mg2+. Mg2+ हा याचा कोफॅक्टर आहे मोस्ट ऑफ द टाइम. मोस्ट ऑफ द टाइम आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेजचं कोफॅक्टर कोणता? Mg2+. बट समटाइम्स मॅग्नेस जो आहे मॅग्नेस हा पण इथे कोफॅक्टर असू शकतो समटाइम्स. ओके. मोस्टली मॅग्नेशियम हाच इथे कोफॅक्टर आहे. तो ऑक्झॅलोसक्सिनेट पासून मग ऑक्झॅलोसक्सिनेट मधून CO2 कार्बोक्सिल ग्रुप रिमूव्ह झाला तर कोणता प्रोडक्ट तयार होतो? तर ऑक्झॅलोसक्सिनेट पासून कार्बोक्सिल ग्रुप रिमूव्ह झाल्यानंतर अल्फा कीटोग्लुटारेट हा प्रोडक्ट तयार होतो. आणि इथे एन्झाईम आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज. आणि इथे कोफॅक्टर कोणता? तर कोफॅक्टर मोस्टली मॅग्नेशियम बट समटाइम्स मॅग्नीज ऑल्सो. ओके. आणि ही जे पण स्टेप आहे ही स्टेप इरिव्हर्सिबल आहे. बघा, इरिव्हर्सिबल. हे जे स्टेप आहे लॉस ऑफ हायड्रोजन आयसोसायट्रेट टू ऑक्झॅलोसक्सिनेट, आयसोसायट्रेट टू ऑक्झॅलोसक्सिनेट, ही स्टेप रिव्हर्सिबल आहे. दिस इज द रिव्हर्सिबल. हे रिव्हर्सिबल आहे. इथे NADH फॉर्म होतोय. आणि हे जे स्टेप आहे, ओके, ऑक्झॅलोसक्सिनेट टू अल्फा कीटोग्लुटारेट, हे इरिव्हर्सिबल आहे. ओके. तर हे झाले तिसरी स्टेप.
तर इथे आपण TCS सायकलमध्ये पहिली स्टेप काय बघितली? तर पहिली स्टेप आपण बघितली कोणती? आठवा बरं. पहिली स्टेप काय होती? रिमाइंड करा. तर पहिली स्टेप कंडेन्सेशन. कंडेन्सेशनमध्ये काय होतं? त्या कंडेन्सेशनमध्ये ऑक्झॅलो ॲसिटेट आणि ॲसिटाइल कोएन्झाइम यांचं कंडेन्सेशन होऊन कोणता प्रोडक्ट तयार होतो? सायट्रेट हा प्रोडक्ट तयार होतो. या कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये कोणता एन्झाइम इन्व्हॉल्व आहे? सायट्रेट सिंथेज. बरोबर आहे. सायट्रेट सिंथेज एन्झाइम इन्व्हॉल्व आहे. सायट्रेट सिंथेजला एटीपीची गरज असते का? सिंथेज एटीपीची गरज नसते. ओके, ही झाली पहिली स्टेप. त्यानंतर दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये फायनल प्रोडक्ट काय तयार होतोय? तर दुसऱ्या स्टेपमध्ये फायनल प्रोडक्ट सायट्रेट टू आयसोसायट्रेट, म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये फायनल प्रोडक्ट आयसोसायट्रेट तयार होतोय. पण कशा प्रकारे तयार होतो सायट्रेट पासून आयसोसायट्रेट? तर डिहायड्रेशन आणि हायड्रेशन. ओके, तर डिहायड्रेशन आणि हायड्रेशन याच्यामध्ये एन्झाइम इन्व्हॉल्व. कोणता एन्झाइम इन्व्हॉल्व आहे? आठवा. तर याच्यामध्ये ॲक्वॅनिटेज एन्झाइम इन्व्हॉल्व आहे. ॲक्वॅनिटेज एन्झाइमला कोफॅक्टर कोणता आहे? तर ॲक्वॅनिटेज एन्झाइमला Fe2++ हा कोफॅक्टर आहे. ओके, आणि हे जे रिॲक्शन आहे सायट्रेट टू आयसोसायट्रेट हे रिव्हर्सिबल आहे. इट इज द रिव्हर्सिबल. हे दुसरी स्टेप आपण बघितली. बरोबर आहे. त्यानंतर तिसरी स्टेप कोणती आहे TCS सायकलमध्ये? तर तिसरी स्टेप हे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. ओके, त्या तिसऱ्या स्टेपमध्ये फायनल प्रोडक्ट काय आहे? तर तिसऱ्या स्टेपमध्ये आयसोसायट्रेटचं फायनल कन्व्हर्जन हे अल्फा कीटोग्लुटारेटमध्ये होतं. अल्फा कीटोग्लुटारेट, राईट. अल्फा कीटोग्लुटारेटमध्ये याचं कन्व्हर्जन होतं. कशा प्रकारे होतं? तर पहिले आयसोसायट्रेटचं ऑक्सिडेशन होईल. ऑक्सिडेशन होईल म्हणजे काय होईल? तर तिथे लॉस ऑफ हायड्रोजन होईल. लॉस ऑफ हायड्रोजन असेल, लॉस ऑफ हायड्रोजन, तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असेल तर कोणता एन्झाइम तिथे असेल? तर तिथे डिहायड्रोजिनेज हा एन्झाइम असेल. कोणता असेल? डिहायड्रोजिनेज. बरोबर आहे. आणि मग इथून जो लॉस ऑफ हायड्रोजन होईल, मग हा हायड्रोजन जाणार कुठून? आयसोसायट्रेटमधून हायड्रोजन बाहेर पडेल. तो कुठे जाणार? तर त्याला हा NAD+ जो आहे तो त्या हायड्रोजनला ऍक्सेप्ट करणार आणि NAD+चं रिडक्शन होईल. ओके, आणि इथे NADH तयार होईल. ओके, त्यानंतर इथे आयसोसायट्रेटमधून हायड्रोजन आयन रिमूव्ह झाल्यानंतर ऑक्झॅलो सक्सिनेट तयार होतो. आणि या ऑक्झॅलो सक्सिनेट पासून याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल, म्हणजे याचं डिकार्बॉक्सिलेशन होईल. ओके, ऑक्झॅलो सक्सिनेटचं डिकार्बॉक्सिलेशन होईल. रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड तिथे असेल. आणि एन्झाइम कोणता? आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेस. ओके, आणि आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेसचं कोफॅक्टर कोण? तर मोस्टली मॅग्नेशियम, समटाइम्स मॅग्नेस. आणि इथे प्रॉडक्ट काय तयार होतो? अल्फा कीटोग्लुटारेट. आणि ही जी प्रोसेस स्टेप आहे ऑक्झॅलो सक्सिनेट टू कीटोग्लुटारेट हे इरिव्हर्सिबल आहे. दिस इज द इरिव्हर्सिबल. तर ही झाली ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशनची आपली तिसरी स्टेप. तर पहिली स्टेप कंडेन्सेशन, दुसरी स्टेप डिहायड्रेशन अँड हायड्रेशन, तिसरी स्टेप ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन मध्ये पण ऑक्सिडेशन आणि डिकार्बोक्सिलेशन. ओके, देन नेक्स्ट स्टेप काय आहे ते? सो नेक्स्ट स्टेप इज ऑल्सो ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. पुढची पण स्टेप ही ऑक्सिडेटिव्ह आहे आणि डिकार्बोक्सिलेशन आहे. म्हणजे इथे पण ऑक्सिडेशन होत आहे आणि रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड होत आहे. ऑक्सिडेशन होत आहे म्हणजे इथे पण हायड्रोजन रिमूव्ह होईल. हायड्रोजन रिमूव्ह होईल म्हणजे इथे पण कोणता एन्झाइम येईल? तर इथे पण डिहायड्रोजिनेज हाच एन्झाइम येणार आहे. कोणता एन्झाइम? डिहायड्रोजिनेज हाच एन्झाइम इथे येणार आहे. बरोबर आहे. तर बघा, अल्फा कीटोग्लुटारेट टू सक्सिनेल कोएन्झाइम ए अँड सक्सिनेल कोएन्झाइम ए टू सक्सिनेट. ओके, आता ओके, तर इथे अल्फा कीटोग्लुटारेट टू सक्सिनेल कोएन्झाइम ए. ओके, तर इथे एन्झाइम कोणता आहे? तर इथे अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजिनेस हा एन्झाइम आहे. अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजिनेस या एन्झाइमच्या प्रेझेन्समध्ये काय होत आहे? तर अल्फा कीटोग्लुटारेट मधून एक म्हणजे हायड्रोजन बाहेर पडतोय. लॉस ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन झालं. आणि तो हायड्रोजन कोण ऍक्सेप्ट करतो? तर तो हायड्रोजन हा NAD+ ऍक्सेप्ट करतो. आणि NAD+चं मग रिडक्शन होईल आणि तो रिड्यूस झाल्यावरती NADH तयार होतोय. म्हणजे एक NADH इथे पण तयार होतोय. तर एक NADH जो आहे या थर्ड नंबरच्या स्टेपमध्ये तयार झाला. इथे दिस इज 1 NADH. दुसरा NADH इथे तयार झाला. ओके, चौथ्या नंबरच्या स्टेपला. थर्ड आणि फोर्थ स्टेपला NADH फॉर्मेशन होते, लक्षात घ्या. थर्ड आणि फोर्थला. तर इथे हा जो कोएन्झाइम SH आहे, ठीक आहे, तो इन्व्हॉल्व होऊन इथे कार्बन डायऑक्साईड तयार होईल. ओके, कार्बन डायऑक्साईड इथून बाहेर पडेल. कारण डिकार्बोक्सिलेशन पण म्हटलेलं आहे. डिकार्बोक्सिलेशन, डिकार्बोक्सिलेशन दॅट मीन्स रिमूव्हल ऑफ दी कार्बन डायऑक्साईड. आणि हे जे रिॲक्शन आहे अल्फा कीटोग्लुटारेट तो सक्सिनेल कोएन्झाइम ए हे इरिव्हर्सिबल आहे. दॅट इज द इरिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके,
तर ही झाली आपली 4th स्टेप. तर 4 स्टेप जे आपण बघितल्यात, तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप कंडेन्सेशन, दुसरी स्टेप डिहायड्रेशन अँड हायड्रेशन, तिसरी स्टेप ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, चौथी स्टेप परत ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. या सगळ्या स्टेपमध्ये NADH कुठे तयार होतो, तर स्टेप 3 स्टेप 4 मध्ये NADH तयार होतोय. ठीक आहे. डिहायड्रोजिनेज एन्झाइम्स कुठे इन्व्हॉल्व आहेत, तर स्टेप 3 आणि स्टेप 4 मध्ये डिहायड्रोजिनेज एन्झाइम इन्व्हॉल्व आहेत इथे. ओके, तसं इथे पण आहे इन्व्हॉल्व आयसोसायटेट डिहायड्रोजिनेज मध्ये. म्हणजे तोच झाला आयसोसायटेट डिहायड्रोजिनेज. ओके, इथे त्यानंतर हायड्रेशन, इथे ॲक्वानिटेज एन्झाइम इन्व्हॉल्व आहे. ओके, ॲक्वानिटेज स्टेप 2 मध्ये ॲक्वानिटेज, स्टेप 3 मध्ये डिहायड्रोजिनेज एन्झाइम आणि स्टेप 4 मध्ये पण डिहायड्रोजिनेज. ओके, त्यानंतर स्टेप 5. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय, 5वी स्टेप काय, फॉस्फोरिलेशन. व्हॉट इज द 5th स्टेप? सो द 5th स्टेप इज फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप, आणि जिथे ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप असेल तिथे कायनेज एन्झाइम असेल, तिथे मॅग्नेशियम पण असेल. हे कालचं आपलं डिस्कशन आहे. ओके, तर इथे नेक्स्ट स्टेपमध्ये काय होत आहे, तर इथे हा सक्सेनिल कोएन्झाइम ए फॉर्म झालेला आहे अल्फा कीटोग्लुटारेट पासून सक्सेनिल कोएन्झाइम ए. राईट, हा कोएन्झाइम ए कुठून आला, तर इथे हा कोएन्झाइम ए एसएच ऍड होतोय. ओके, कोएन्झाइम ए एसएच ऍड झाल्यामुळे इथे कोएन्झाइम ए आलेला आहे. आता इथे काय होत आहे, फॉस्फोरिलेशन होत आहे. म्हणजे हा जो सक्सेनिल कोएन्झाइम ए आहे याचं फॉस्फोरिलेशन होईल आणि इथे सक्सिनेट हा प्रोडक्ट तयार होईल. कोणता प्रोडक्ट तयार होईल, सक्सिनेट. ओके, सो सक्सिनेट हा प्रोडक्ट इथे तयार होईल. आणि या प्रोसेसमध्ये काय होत आहे की इथे जीडीपी जो आहे, जीडीपी ग्वानिडीन डायफॉस्फेट, तर याला फॉस्फेट ग्रुप अटॅच होतोय. ओके, आणि फॉस्फेट ग्रुप अटॅच झाल्यामुळे इथे जीटीपी तयार होईल. जीटीपी ट्रायफॉस्फेट, डायफॉस्फेटचा ट्रायफॉस्फेट होईल. तर इथे जीटीपी तयार होत आहे. म्हणजे 5वी जी स्टेप आहे आपली, 5वी स्टेप काय, फॉस्फोरिलेशन. तर फॉस्फोरिलेशन मध्ये जीटीपी तयार होतं हे लक्षात घ्या. ओके, आणि इथे एन्झाइम कोणता, सक्सिनेट थायोकायनेज. कायनेज एन्झाइम आला इथे, कायनेज बरोबर आहे. तो इथे सक्सिनेट थायोकायनेज हा एन्झाइम आहे. आणि कायनेज एन्झाइमला कोफॅक्टर कोणता, तर कायनेज एन्झाइमचा कोफॅक्टर मॅग्नेशियम आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर इथे सक्सिनेट थायोकायनेज आणि कोफॅक्टर मॅग्नेशियम आहे. आणि हे जे रिॲक्शन आहे सक्सेनिल कोएन्झाइम ए टू सक्सिनेट, हे रिव्हर्सिबल आहे. इट इज द रिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके, तर स्टेप नंबर 3 द ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन आणि स्टेप नंबर 4 ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. इथे NADH हे एनर्जी मॉलिक्यूल तयार होतात आहे. आणि स्टेप नंबर 4 फॉस्फोरिलेशन, इथे जीटीपी हा एनर्जी मॉलिक्यूल तयार होतोय. ओके, आता पहिली स्टेप काय होती आपली, पहिली स्टेप कंडेन्सेशन, दुसरी स्टेप हायड्रेशन अँड डिहायड्रेशन, डिहायड्रेशन अँड हायड्रेशन दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय होती, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. त्यानंतर चौथी स्टेप ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, 5वी स्टेप फॉस्फोरिलेशन. ओके, देन नाउ अगेन 6th स्टेप डिहायड्रोजिनेशन आलं इथे, डिहायड्रोजिनेशन. आता इथे लक्षात घ्या, स्टेप नंबर 6 आणि स्टेप नंबर 8 ह्या डिहायड्रोजिनेशनचे स्टेप आहे. ओके, स्टेप नंबर 6 आणि स्टेप नंबर 8 डिहायड्रोजिनेशन आहे. ओके, सो डिहायड्रोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असेल तर डिहायड्रोजिनेज एन्झाइम तिथे येईल. डिहायड्रोजिनेज, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असेल तर डिहायड्रोजिनेज एन्झाइम तिथे येणार आहे. तर इथे स्टेप नंबर 6 मध्ये काय होत आहे, तर हा जो सक्सिनेट आहे हा सक्सिनेट फ्युमरेटमध्ये कन्वर्ट होतोय. सक्सिनेट हा फ्युमरेटमध्ये कन्वर्ट होतो. आणि एन्झाइम कोणता, तर इथे एन्झाइम आहे सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. सक्सिनेट डिहायड्रोजिनेज हा एन्झाइम आहे. आणि इथे FAD जो आहे, FAD ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, हा FADH2 मध्ये कन्वर्ट होतोय. FADH2 हा पण रेड्यूस फॉर्म आहे FADH2, आणि हा पण एनर्जी मॉलिक्यूल आहे. एनर्जी मॉलिक्यूल FADH2 इज ऑल्सो दी एनर्जी मॉलिक्यूल. तर इथे स्टेप नंबर 6 मध्ये FADH2 हा एनर्जी मॉलिक्यूल तयार होतोय. ते स्टेप नंबर 3 स्टेप नंबर 4 या दोन स्टेप्समध्ये NADH हा एनर्जी मॉलिक्यूल तयार होतोय. स्टेप नंबर 5 मध्ये जीटीपी हा एनर्जी मॉलिक्यूल तयार होतोय. स्टेप नंबर 6 डिहायड्रोजिनेशन. ओके, म्हणजे इथे सक्सिनेट टू फ्युमरेट याच्यामध्ये FADH2 हा एनर्जी मॉलिक्यूल इथे तयार होतोय. ओके, त्यानंतर आता हा जो फ्युमरेट इथे आहे, हा फ्युमरेट अजून कुठून येऊ शकतो, हा या सायकलमध्ये तर तयार झालेलेच आहे. TCA सायकलमध्ये फ्युमरेट तयार झालेला आहे ॲसिटाइल कोएन्झाइम ए पासून. राईट, अजून तो कुठून येऊ शकतो, तर युरिया सायकलमधून. ओके, युरिया सायकलमध्ये पण फ्युमरेट तयार होतो. आणि युरिया सायकलमध्ये
जो फ्युमरेट तयार होतो तो या बाजूला म्हणजे टीसीएस सायकलमध्ये पण येतो आणि त्याच्यापासून एनर्जी तयार होते. युरिया सायकल बद्दल आपण उद्या डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता इथे हे झालं फ्युमरेट. त्यानंतर 7th स्टेप परत हायड्रेशनची स्टेप आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या 7th स्टेप ही 7 नंबरची स्टेप हायड्रेशन आणि 2B हे पण हायड्रेशन आहे. 2B हायड्रेशन आणि 7 पण हायड्रेशन. समोरासमोर असं लक्षात घ्या. समोरासमोर घेतलं एक्झॅक्टली तर हायड्रेशन मॅच होतंय. ओके. 2B हायड्रेशन आणि इथे 7 पण हायड्रेशन. ओके. आता इथे हायड्रेशन रिएक्शन आहे. म्हणजे हायड्रेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज दी हायड्रेशन. तर इथे वॉटर मॉलिक्यूल अटॅच होईल. ओके. आणि इथे एन्झाईम कोणता आहे? तो एन्झाईम इज फ्युमरेज. एन्झाईम कोणता? तर इथे फ्युमरेज हा एन्झाईम इन्व्हॉल्व आहे. ओके. इथे कोणता एन्झाईम आहे? इथे ॲकोनिटेज आहे. ॲकोनिटेज. इथे कोणता? फ्युमरेज. ओके. फ्युमरेज म्हणजे हा फ्युमरेज जो आहे हा फ्युमरेट वरती ऍक्ट करतो आणि इथे एल मॅलेट तयार होत आहे. एल मॅलेट. ओके. एल मॅलेट, लिओ मॅलेट. ओके. आता हे पण रिएक्शन जी आहे हे रिव्हर्सिबल आहे बघा. दिस इज द रिव्हर्सिबल. ओके. फ्युमरेट टू एल मॅलेट ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ओके. ही झाली 7th स्टेप. त्यानंतर 8 नंबरची स्टेप. तर 8 नंबरची स्टेप काय परत इथे? तर 8 नंबर हे परत डिहायड्रोजिनेशन आलं. डिहायड्रोजिनेशन बरोबर आहे. 6 आणि 8 डिहायड्रोजिनेशन. आता हे जे डिहायड्रोजिनेशनची स्टेप आहे तर याच्यामध्ये एन्झाईम इज मॅलेट डिहायड्रोजिनेज. मॅलेट डिहायड्रोजिनेज आणि मॅलेट पासून इथे ऑक्झॅलो ॲसिटेट तयार होतंय. ऑक्झॅलो ॲसिटेट. तर ऑक्झॅलो ॲसिटेटला आपण एंड प्रॉडक्ट ऑफ द टीसीएस सायकल म्हणू शकतो. एंड प्रॉडक्ट आहे तो. तो पुढे कंटिन्यू होतो सायकलमध्ये ऑक्झॅलो ॲसिटेट. तर इथे एल मॅलेट पासून ऑक्झॅलो ॲसिटेट हा तयार होतोय. ओके. आणि डिहायड्रोजिनेशनची रिॲक्शन आहे. म्हणजेच इथे एन्झाईम मॅलेट डिहायड्रोजिनेज हा एन्झाईम इथे आलेला आहे. ओके. आणि इथे NAD प्लस जो आहे तो रिड्यूस होतोय. म्हणजे इथे डिहायड्रोजिनेशन म्हणजे जो हायड्रोजन रिमूव्ह होतोय मॅलेटमधून जो हायड्रोजन बाहेर पडतो तो जातो कुठे? तर तो हायड्रोजन हा जो NAD प्लस आहे तो हा NAD प्लस त्या हायड्रोजनला ऍक्सेप्ट करतो आणि त्याचं रिडक्शन होतंय. म्हणजे रिड्यूस फॉर्म ऑफ NAD प्लस तिथे तयार होतोय. दॅट इज NADH. ओके. सो NADH हा एनर्जी मॉलिक्यूल आहे. इट इज द एनर्जी मॉलिक्यूल. ओके. तर इथे स्टेप नंबर 8 जी आहे डिहायड्रोजिनेशन ज्याच्यामध्ये एल मॅलेट हा ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये कन्वर्ट होतोय. तर तिथे हा जो NADH हा पण इथे पण तयार होतोय. तर NADHचं प्रोडक्शन कुठे कुठे होतंय? ते स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपण बघितलंय की इथे हे जे आपले ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन आहे. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन मध्ये इथे जेव्हा आयसोसॅचुरेटचं ऑक्झॅलो सक्सेनेटमध्ये कन्व्हर्जन होतं तर इथे पण NADH तयार होतोय. एक दुसरा NADH कुठे तयार होतोय? तर दुसरा NADH इथे तयार होतोय अल्फा कीटोग्लुटरेट टू सक्सेनिल कोएन्झाइम A. ओके. ही पण ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशनची प्रोसेस आहे. त्यानंतर तिसरा NADH कुठे तयार होतोय? तर तिसरा NADH हा इथे 8 नंबरची आपली जी रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये एल मॅलेट हा ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये कन्वर्ट होतो. तर इथे पण NADH तयार होतोय. ओके. तर इथे 3 NADH तयार होतात. 3 NADH आर फॉर्म्ड. बरोबर आहे. तर 3 NADH म्हणजे किती ATP झालेत? तर 3 NADH म्हणजे दे आर 9 ATPs. बरोबर आहे. 1 NADH एका NADH पासून 3 ATP फॉर्म होतात. ओके. अल्टिमेटली एक NADH पासून किती ATP तयार होतात? तर एका NADH पासून 3 ATP तयार होत असतात. तर इथे 3 NADH तयार झालेत. 3 NADH मीन्स 9 ATPs इथे होतात आहे. तसंच इथे FADH2 पण आहे. FADH2 जो की आपल्या इथे 6 नंबरच्या स्टेपमध्ये आहे. ओके. बघा इथे FADH2 कुठे होत आहे? FADH2 तर आपल्या 6 नंबरच्या स्टेपमध्ये जिथे सक्सेनेट टू फ्युमरेट कन्वर्जन आहे. सक्सेनेट टू फ्युमरेट. तर इथे FADH2 आहे. FADH2 1 FADH2 equals to 2 ATPs. 1 FADH2 that means 2 ATPs. ओके. म्हणजे 3 NADH प्लस 1 FADH2 म्हणजे टोटल 11 ATPs झालेत. 11 ATP. तसंच इथे GTP तयार होतोय. दिस इज द GTP. हा GTP आहे. राईट. तर 1 GTP equals to 1 ATP. 1 GTP equals to 1 ATP. म्हणजे टोटल 12 ATPs इथे तयार होतात आहे. हाऊ मेनी ATPs? 12 ATPs. ओके. तर ही जी सायकल आहे TCA सायकल. TCA सायकलचा मेन पर्पज काय आहे? तर एनर्जी प्रोडक्शन. TCFचा मेन काय आहे? डेफिनेशन आपण बघितली TCA सायकलची. डेफिनेशन आपण काय बघितली TCA सायकलची? तर TCA सायकल हे एनर्जीसाठी आहे. बरोबर आहे. सेंट्रल पाथ फॉर द रिलीज ऑफ एनर्जी. बघा
व्हॉट इज टीसीएस सायकल किंवा क्रेब्स सायकल काय आहे? तर आपण इथे बघितलं की इट इज द सेंट्रल पाथवे फॉर रिलीज ऑफ एनर्जी. बरोबर आहे, सेंट्रल पाथवे फॉर रिलीज ऑफ एनर्जी. तर रिलीज ऑफ एनर्जी, तर अल्टिमेटली एनर्जीचं फॉर्म काय आहे आपल्या बॉडीमध्ये? तर दॅट इज एटीपी. बरोबर आहे. तर टीसीएस सायकलमधून किती एटीपी बाहेर पडतात? तर एका ॲसिटिल कोएन्झाइम ए पासून, सिंगल मॉलिक्युल ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए, सिंगल मॉलिक्युल ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए पासून 12 एटीपीज मॉलिक्युल्स जनरेट होतात. 12 एटीपी मॉलिक्युल्स कसे जनरेट होतात? तर स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 6, आपल्या स्टेप नंबर 8 मध्ये काय तयार होतात? तर एनएडीएच, 3 एनएडीएच तयार होतात. 3 एनएडीएच म्हणजे 9 एटीपीज. त्यानंतर इथे एफएडीएच2 आलेले स्टेप नंबर 6 मध्ये, तर तिथे 1 एफएडीएच2 म्हणजे 2 एटीपी, आणि इथे जीटीपी आलेलं आहे. ओके, जीटीपी. तर 1 जीटीपी दॅट मीन्स 1 एटीपी. असे टोटल 12 एटीपीज इथे तयार होतात. ओके, तर ही आपली टीसीएस सायकल आहे. ओके, तर टीसीएस सायकलमध्ये इथे काय काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथे कोणत्या स्टेपला एनर्जी मॉलिक्यूल जनरेट होतात, कोणत्या स्टेपला कोणता एन्झाईम आहे, कोणत्या एन्झाईमचा कोणता कोफॅक्टर आहे, रिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल आहे, हे सगळे फॅक्टर्स आपल्याला, सगळे पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. यापैकी कोणत्याही पॉईंटवरती एमसीक्यू असतात आणि एमसीक्यूज ऑलरेडी याच्यावरती आलेले आहेत. तर एकदा आपण पुन्हा रिवाइज करून घेऊ. ओके, बघा. ओके, तर ही सायकल एकदा पुन्हा मी रिवाइज करतो. ठीक आहे. तो पायरुवेट, हा पायरुवेट आला कुठून? तर ग्लायकोलिसिस सायकलमधून. ग्लायकोलिसिस सायकलमधून एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून किती पायरुवेट येतात? तो एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 पायरुवेट येतात. राईट. मग हा पायरुवेट टीसीएस सायकलमध्ये एंटर होण्याच्या आधी कशामध्ये कन्वर्ट होतो? तर पायरुवेट हा टीसीएस सायकलमध्ये एंटर होण्याच्या आधी ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये तो कन्वर्ट होतो. मग या कन्व्हर्जनच्या प्रोसेसला कॅटलाइज करणारा एन्झाईम कोणता? तर कॅटलाइज करणारा एन्झाईम पायरुवेट डिहायड्रोजिनेज. डिहायड्रोजिनेज आलं म्हणजे लॉस ऑफ हायड्रोजन आहे. लॉस ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन बाहेर पडला. मग तो हायड्रोजन जाणार कुठे? तर तो हायड्रोजन एखादा जो एनर्जी मॉलिक्यूल असेल तो कॅच करतो. तर हा जो हायड्रोजन इथून बाहेर पडेल, हा हायड्रोजन एनएडी प्लस कॅच करेल आणि एनएडीएच हा एनर्जी मॉलिक्यूल इथे तयार होईल. ओके, मग इथे इथे पण एक एनएडीएच तयार झालेला आहे. तर 1 एनएडीएच म्हणजे इथे 3 एटीपी. तर हा जी पहिली स्टेप आहे, इथे पण 3 एटीपीज फॉर्म होतात आहे. बट हे अजून टीसीएस सायकलमध्ये एंटर झालेलं नाहीये. तर पायरुवेट टू ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये जे एटीपीज जनरेट होतात त्याला आपण टीसीएस सायकलचं प्रोडक्शन म्हणू शकत नाही. ओके, त्यानंतर आता इथे अजून पायरुवेट पासून ॲसिटाइल कोएन्झाइम ए, तर इथे कोएन्झाइम ए आहे. हा कोएन्झाइम ए येतो कुठून? तर हा येतो या कोएन्झाइम ए एसएच पासून. ओके, तसंच पायरुवेटमधून पायरुवेटचं कन्व्हर्जन जेव्हा ॲसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये होतं तेव्हा तिथे कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. कार्बन डायऑक्साईड, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की जे काही एंड प्रॉडक्ट असेल ग्लुकोजचं किंवा ॲसिटाइल कोएन्झाइम एचं, तर त्याच्यामधून वॉटर, कार्बन डायऑक्साईड आणि एनर्जी जनरेट होत असते. ओके, तर इथे कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होईल. आता हा जो ॲसिटाइल कोएन्झाइम ए आहे, हा ॲसिटाइल कोएन्झाइम ए सायकलमध्ये एंटर करेल आणि तो ऑक्झॅलो ॲसिटेट सोबत कंडेन्स होईल. कंडेन्सेशन ऑफ ॲसिटाइल कोएन्झाइम ए विथ दी ऑक्झॅलो ॲसिटेट. तर ही कंडेन्सेशनची स्टेप आहे. पहिली स्टेप काय? कंडेन्सेशन. आता या कंडेन्सेशनमध्ये काय होतंय की ॲसिटाइल कोएन्झाइम ए आणि ऑक्झॅलो ॲसिटेट कंडेन्स होतात आणि याच्यामधून कोएन्झाइम ए एस एच बाहेर पडतो. हा जो कोएन्झाइम ए एस एच आतमध्ये आला होता हा इथून बाहेर पडला. आणि ही जे कंडेन्सेशनची रिॲक्शन आहे ऑक्झॅलो ॲसिटेट आणि ॲसिटाइल कोएन्झाइम यांचं कंडेन्सेशन, या रिॲक्शनला कॅटलाइज कोण करतोय? तर याला कॅटलाइज करणारा आहे सायट्रेट सिंथेज एन्झाईम. सायट्रेट सिंथेज आणि सायट्रेट सिंथेज. तर सिंथेज आणि सिंथेटेज काय फरक आहे? तर सिंथेज डज नॉट रिक्वायर एटीपी. सिंथेजला एटीपीची गरज नसते आणि सिंथेटेज जे असतात त्यांना एटीपीची गरज असते. तर इथे कंडेन्सेशनच्या स्टेपमध्ये ऑक्झॅलो ॲसिटेट आणि ॲसिटाइल कोएन्झाइम ए यांचं कंडेन्सेशन होऊन जो प्रोडक्ट तयार होईल तो कोणता? तर तो सायट्रेट. तर इथे सायट्रेट हा प्रोडक्ट तयार होतो. आता पुढची स्टेप काय? सायट्रेट पासून नेक्स्ट काय? तर सायट्रेट पासून इथे काय तयार होतंय? आयसोसायट्रेट. ओके, सायट्रेट मधून काय तयार होतंय? आयसोसायट्रेट. ओके, आणि सायट्रेट टू आयसोसायट्रेट हे रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ही काय आहे? रिव्हर्सिबल. ओके,
पण सायट्रेटचं आयसोसायट्रेटमध्ये डायरेक्टली कन्व्हर्जन होतं का? तर नाही. 2 स्टेप्स आर देअर. त्याच्या 2 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे डिहायड्रेशन आहे आणि दुसरी स्टेप म्हणजे हायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय? तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे या सायट्रेटमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल, हा वॉटर बाहेर पडतोय. ओके. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, हा वॉटर मॉलिक्यूल परत ॲड होतोय. ओके. तर जेव्हा सायट्रेटमधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, तर जो प्रॉडक्ट तयार होतो, तो प्रॉडक्ट म्हणजे सिस ॲक्वानिटेट. तो प्रॉडक्ट कोणता आहे? तर तो प्रॉडक्ट आहे सिस ॲक्वानिटेट. ओके. ओके. द प्रॉडक्ट इज सिस ॲक्वानिटेट. ओके. आणि एन्झाईम ॲक्वानिटेज. आणि इथे पण एन्झाईम कोणता? ॲक्वानिटेज. ओके. पण ॲक्वानिटेजचा कोफॅक्टर कोणता आहे इथे? तर Fe2+ इज द कोफॅक्टर फॉर ॲक्वानिटेज. ओके. तर इथे सायट्रेट टू आयसोसायट्रेट हे तयार झालेलं आहे प्रॉडक्ट सेकंड स्टेपमध्ये. आता सेकंड स्टेप नंतर तिसऱ्या स्टेपकडे जाणार आहोत आणि तिसरी स्टेप म्हणजे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. ओके. ऑक्सिडेटिव्ह म्हणजे ऑक्सिडेशन होईल आणि डिकार्बोक्सिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड पण होईल. आता ऑक्सिडेशन म्हणजे इथे काय होईल? तर इथे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होईल. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ हायड्रोजन. लॉस ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन. राईट. तर हा जो आयसोसायट्रेट आहे, इथे याचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन झाल्यानंतर हा आयसोसायट्रेट इथे कन्व्हर्ट होतो तो अल्फा कीटोग्लुटरेटमध्ये. अल्फा कीटोग्लुटरेट. ओके. तर कशा प्रकारे कन्व्हर्ट होतो? तर पहिले आयसोसायट्रेट जो आहे, याच्यामधून हायड्रोजन रिमूव्ह होईल. हायड्रोजन रिमूव्ह करण्यासाठी जे कॅटलिस्ट आहे तो कोणता आहे? तर दॅट इज द आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेस. हा कॅटलिस्ट इथे आहे. आता याच्यामधून जो हायड्रोजन बाहेर पडला, तो हायड्रोजन कोण ॲक्सेप्ट करेल? तर तो हायड्रोजन हा NAD+ ॲक्सेप्ट करतो आणि याचं रिडक्शन होतो आणि इथे NADH तयार होऊन जातो. NADH+H+. ओके. तर इथे हा एक एनर्जी मॉलिक्यूल तयार झाला. म्हणजे इथे 3 ATPs फॉर्म झालेत. हाऊ मेनी ATPs? तर इथे 3 ATPचं प्रोडक्शन झालंय. ओके. देन आता हा जो ऑक्झॅलो सक्सिनेट आहे, ठीक आहे. तर ऑक्झॅलो सक्सिनेटमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल म्हणजे डिकार्बोक्सिलेशन होईल आणि एन्झाईम सेम आहे आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेस. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे जे आयसोसायट्रेट टू ऑक्झॅलो सक्सिनेट प्रोडक्ट कन्व्हर्जन आहे हे रिव्हर्सिबल आहे आणि ऑक्झॅलो सक्सिनेट टू अल्फा कीटोग्लुटरेट हे इरिव्हर्सिबल आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट स्टेप इज व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? तर नेक्स्ट स्टेप इज ऑल्सो ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. पुढची स्टेप पण काय आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशनची स्टेप आहे. ओके. तर इथे पण लॉस ऑफ हायड्रोजन होईल आणि रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड होईल. आणि इथे पण एन्झाईम जो असेल तो डिहायड्रोजिनेस एन्झाईम आहे आणि दॅट डिहायड्रोजिनेस एन्झाईम इज अल्फा कीटोग्लुटरेट. ओके. आता इथे पण कोफॅक्टर इज मॅग्नेशियम. तर अल्फा कीटोग्लुटरेट टू सक्सेनिल कोएन्झाईम ए याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड म्हणजे डिकार्बोक्सिलेशन होत आहे म्हणजे हा बाहेर पडतोय कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तसंच हा जो NAD+ आहे हा हायड्रोजन गेन करतोय. हायड्रोजन कुठून येतोय? तर अल्फा कीटोग्लुटरेटमधून हायड्रोजन बाहेर पडेल, याचं ऑक्सिडेशन होईल आणि तो हायड्रोजन हा NAD कॅच करेल आणि इथे NADH फॉर्म होईल. इथे पण NADH फॉर्म होतोय म्हणजे इथे 3 ATPs आहेत. 3 ATPs आर देअर. या स्टेपमध्ये सुद्धा 3 ATPs. ओके. आणि हे जे रिॲक्शन आहे ही इरिव्हर्सिबल आहे बघा. इट इज इरिव्हर्सिबल रिॲक्शन. आता इथे अल्फा कीटोग्लुटरेट पासून हा कोएन्झाईम ए तयार होतोय ना, सक्सेनिल कोएन्झाईम ए. तर हा कोएन्झाईम ए आला कुठून? तर इथून हा कोएन्झाईम ए SH ॲड होतो याच्यामध्ये. कोएन्झाईम ए ॲड होतो आणि ते सक्सेनिल कोएन्झाईम ए तयार होऊन जातं. ओके. त्यानंतर पुढची स्टेप फॉस्फोरिलेशन. आता हा जो सक्सेनिल कोएन्झाईम ए आहे याचं फॉस्फोरिलेशन होईल. याला फॉस्फेट ग्रुप इथे ट्रान्सफर होईल. बघा कसं होतं ते. तर सक्सेनिल कोएन्झाईम ए आहे. तर इथून सक्सेनिल कोएन्झाईम ए याच्यामधून एक फॉस्फेट ग्रुप या GDPला हा ट्रान्सफर होतो आणि ते GTP तयार होतो. GTP. ओके. GTP 1 GTP इक्वल्स टू 1 ATP. म्हणजे इथे एक ATP मॉलिक्यूल तयार होतोय. 1 ATP इज देअर. ओके. आणि इथून हा जो कोएन्झाईम ए आहे हा इथून बाहेर पडतोय. ओके. आणि इथे जो एन्झाईम आहे, एन्झाईम कॅटलिस्ट दॅट इज सक्सिनेट थायोकायनेस. तर जिथे कुठे फॉस्फेट ग्रुपचं ट्रान्सफर असेल तिथे थायोकायनेस एन्झाईम नॉर्मली इन्व्हॉल्व असतो आणि थायोकायनेस एन्झाईमसाठी नॉर्मली कोफॅक्टर इज मॅग्नेशियम. ओके. तर इथे 5व्या स्टेपमध्ये फॉस्फोरिलेशन होतं सक्सेनिल कोएन्झाईम एचं आणि इथे म्हणजे फॉस्फोरिलेशन होऊन इथे सक्सेनेट तयार होतो. ओके. त्यानंतर सक्सिनेट. आता पुढची स्टेप 6 नंबरची स्टेप काय? तर परत डिहायड्रोजिनेशन आहे. म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इथे होईल.
रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आलं की डिहायड्रोजिनेज येतं, डिहायड्रोजिनेज. ओके. आणि इथे हायड्रोजन रिमूव्ह झाला तर त्या हायड्रोजनला कॅप्चर कोण करतं, कोण त्याला कॅच करतं, तर सक्सेनेट आहे. याचं डिहायड्रोजिनेशन होईल, हायड्रोजन रिमूव्ह होईल, त्या हायड्रोजनला FAD कॅच करेल. कोण कॅच करेल? FAD. आणि FAD पासून FADH2 तयार होईल आणि FADH2 म्हणजे 2 ATP. इथे 2 ATP तयार होतात आहे. ओके. देन नेक्स्ट स्टेप फ्युमारेट. आता इथे सक्सेनेट पासून फ्युमारेट तयार झालं. हा फ्युमारेट इथे पण तयार होतो आणि डायरेक्टली युरिया सायकलमधून सुद्धा फ्युमारेट इथे एंटर करू शकतो. युरिया सायकल, राईट. तर युरिया सायकल आपण उद्या डिस्कस करणार आहोत. तर युरिया सायकलमधून सुद्धा फ्युमारेट जो आहे हा फ्युमारेट इथे एंटर करतो TCS सायकलमध्ये. ओके. तर फ्युमारेट जो आहे मग इथे याचा हायड्रेशन होईल म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर होईल, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल, आणि फ्युमारेटचं कन्व्हर्जन एल मॅलेटमध्ये होतं आणि एन्झाइम इज फ्युमारेज. ओके. त्यानंतर हा जो इथे एल मॅलेट आहे तर लास्ट स्टेपमध्ये ॲट द एंड लास्ट प्रॉडक्ट म्हणून एल मॅलेट हा इथे ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये कन्वर्ट होईल आणि रिॲक्शन काय तर डिहायड्रोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होईल, म्हणजे डिहायड्रोजिनेज एन्झाइम इथे येईल. ठीक आहे. आणि NADचं कन्व्हर्जन NADH मध्ये होईल म्हणजे इथे सुद्धा 3 ATPs फॉर्म होतील. 3 ATPs. ओके. इथे फॉर्म होतील. आणि हे पण जी रिॲक्शन आहे एल मॅलेट टू ऑक्झॅलो ॲसिटेट हे रिव्हर्सिबल आहे. फ्युमारेट टू एल मॅलेट हे पण रिव्हर्सिबल आहे. सक्सेनेट टू फ्युमारेट हे पण रिव्हर्सिबल आहे. लक्षात घ्या कोणकोणत्या रिॲक्शन इथे रिव्हर्सिबल आहेत ते लक्षात घ्या. ओके. सक्सेनेट टू फ्युमारेट रिव्हर्सिबल आहे. सक्सेनिल कोएन्झाइम ए टू सक्सेनेट रिव्हर्सिबल आहे. अल्फा कीटोग्लुटारेट टू सक्सेनिल कोएन्झाइम ए ही एक इरिव्हर्सिबल आहे. ओके. आणि दुसरी ऑक्झॅलो सक्सेनेट टू अल्फा कीटोग्लुटारेट ही इरिव्हर्सिबल आहे. ओके. त्यानंतर आयसोसायट्रेट टू ऑक्झॅलो सक्सेनेट हे पण रिव्हर्सिबल. सिस ॲकोनिटेट टू आयसोसायट्रेट ही पण रिव्हर्सिबल आहे. ओके. देन इथे हे जे आहे सायट्रेट टू ॲसिस ॲकोनेटेट हे पण रिव्हर्सिबल आहे. पण हे जे कंडेन्सेशन आहे हे इरिव्हर्सिबल आहे. ओके. तर इथे ज्या काही स्टेप्स आपण बघितल्यात, ज्या काही रिॲक्शन्स बघितल्यात, या रिॲक्शन्समध्ये 3 रिॲक्शन्स इरिव्हर्सिबल आहेत. हाऊ मेनी रिॲक्शन्स? 3 रिॲक्शन्स आर इरिव्हर्सिबल आणि बाकीच्या रिॲक्शन्स या रिव्हर्सिबल आहेत. ओके. तर इथे टोटल आता एनर्जी म्हणजे टोटल ATP किती फॉर्म होतात आहे TCS सायकलमध्ये, तर टोटल ATP 12. कारण 3 NADH आहे, 1 GTP आहे आणि 1 FADH2 आहे. ओके. तर थिअरॉटिकली जर आपण बघितलं तर 12 ATPs इथे फॉर्म होतात. पण लॅटेस्ट जे आहे एक्सपेरिमेंटल स्टडी प्रमाणे, ओके, लॅटेस्ट आपल्याला असं सांगतात की 1 NADH म्हणजे 2.5 ATP लॅटेस्ट प्रमाणे. ओके. 2.5 ATP. ट्रॅडिशनली किंवा थिअरॉटिकली 1 NADH म्हणजे 3 ATP. हे लक्षात घ्या. थिअरॉटिकली म्हणजे जे काही बुक्समध्ये आतापर्यंत आपण रीड करत आलेलो आहोत ते आपण काय रीड करत आलेलो आहोत, तर 1 NADH म्हणजे 3 ATP. पण जे लॅटेस्ट मी आता चेक करतो गुगलवरती किंवा अदर सोर्सेसमध्ये, तर आता 1 ATP म्हणजे 1 NADH म्हणजे 2.5 ATP असं सांगतात आहे. ओके. 1 NADH म्हणजे 2.5 ATP. तर 1 FADH2 थिअरॉटिकली 2 ATP होतात. पण आता जे लॅटेस्ट आहे त्याप्रमाणे 1.5 ATP असं ते दाखवतात. ओके. तर हे पण लक्षात असू द्या. तर इथे आपण हे जे TCS सायकल आहे ही TCS सायकल आपण डिस्कस केलेली आहे. ओके. TCS सायकलचे जे एन्झाइम्स असतात तर ते एन्झाइम्स कुठे लोकेटेड असतात, तर एन्झाइम्स ऑफ द TCS सायकल आर लोकेटेड इन मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. तर काल आपण ग्लायकोलिसिस सायकल बघितली, आज आपण हे TCS सायकल बघितली. ओके. आता इथे आपण नेक्स्ट पेजवरती जाऊया आणि याचं एनर्जेटिक्स पुन्हा एकदा बघूया. ओके. एनर्जेटिक्स. सो एनर्जेटिक्स ऑफ TCS सायकल. ओके. याच्यावरती क्वेश्चन असतात. सो TCS सायकलमध्ये आयसोसायट्रेट टू ऑक्झॅलो सक्सेनेट हे जे कन्व्हर्जन आहे, जे स्टेप आहे, याच्यामध्ये 1 NADH तयार होतोय म्हणजे 3 ATP फॉर्म होतात. त्यानंतर अल्फा कीटोग्लुटारेट टू सक्सेनिल कोएन्झाइम ए हे जे कन्व्हर्जन आहे याच्यामध्ये पण 1 NADH तयार होतोय म्हणजे 3 ATP तयार होतात. त्यानंतर मॅलेट टू ऑक्झॅलो ॲसिटेट हे लास्ट स्टेप आहे. या स्टेपमध्ये पण 1 NADH तयार होतोय
म्हणजे 3 ATP तयार होतात आहे, राईट. त्यानंतर सक्सिनेल कोएन्झाइम ए टू सक्सिनेट, इथे 1 GTP तयार होतोय म्हणजे 1 ATP आहे. आणि सक्सिनेट टू फ्युमरेट, इथे पण 1 FADH2 तयार होतोय, तर त्याच्यापासून 2 ATP तयार होतात. तर याचं आपण टोटल केलं तर इट इज 12 ATP. ओके, 12 ATPs. तर TCA सायकलमध्ये 1 acetyl coenzyme A पासून हाऊ मेनी ATPs आर फॉर्म? ओके, किती ATPs फॉर्म होतात? तर 12 ATPs फॉर्म होतात. 1 acetyl coenzyme A पासून TCA सायकलमध्ये 12 ATPs फॉर्म होतात. ओके, हे झालं आपलं थेरॉटिकली. पण लॅटेस्ट जर आपण बघितलं लॅटेस्ट, तर त्या काय म्हणतात की 1 NADH म्हणजे 2.5 ATP. 2.5. ओके, तर इथे 3 NADH म्हणजे 7.5 ATP झालेत. 7.5 आणि त्यानंतर 1 FADH2, ठीक आहे, म्हणजे 1.5 ATP. 1.5. ओके, आणि 1 GTP इज 1 ATP, हे 1 असं आहे. ओके, तर इथे लॅटेस्ट प्रमाणे 10 होतात. 10. ओके, 10. पण थेरॉटिकली 12 होतात. सगळ्या बुक्समध्ये 12 दिलेलं आहे. ओके, पण लॅटेस्ट ऑनलाईन जर सर्च केलं तर ते 10 दाखवतं, हे लक्षात घ्या. ओके, आता इथे नेक्स्ट स्टेटमेंट काय म्हणतोय बघा. नेक्स्ट स्टेटमेंट आहे थेरॉटिकल यील्ड ऑफ ATPs. एक मिनिट. हा, theoretical yield of ATPs from one molecule of glucose under aerobic respiration is 38. ओके, तर ग्लुकोजच्या एका मॉलिक्यूल पासून 38 ATPs कसे तयार होतात? हाऊ? ओके, तर बघा, ग्लुकोज जे आहे, ग्लुकोजचं जेव्हा एरोबिक ऑक्सिडेशन होत आहे, काय होतं? एरोबिक ऑक्सिडेशन म्हणजे ग्लुकोज हा पायरुवेटमध्ये कन्वर्ट होतोय, बरोबर आहे. तर ग्लुकोज हा जेव्हा पायरुवेटमध्ये कन्वर्ट होतो एरोबिक ऑक्सिडेशन, तर तिथे किती ATPs तयार होतात? म्हणजे ग्लायकोलिसिस सायकल काल आपण बघितली, तर सांगा बरं, ग्लायकोलिसिस सायकलमध्ये किती ATP जनरेट होतात? टाइप युअर आन्सर. जे युट्यूबला आहेत आणि जे आपल्या क्लासमध्ये आहेत, आन्सर द्या. ग्लायकोलिसिस सायकलमध्ये एरोबिक ऑक्सिडेशनमध्ये किती ATP जनरेट होतात? टाइप युअर आन्सर. 8. यस, भाग्यश्री 8 आहेत. अनएरोबिक असेल तर 2 आहे. अनएरोबिक ऑक्सिडेशन असेल तर 2 आहे. एरोबिक ऑक्सिडेशनमध्ये 8 ATPs तयार होतात. ग्लायकोलिसिस सायकलमध्ये एरोबिक ऑक्सिडेशन असेल, एरोबिक, तर 8 ATPs तयार होतात. ओके, आणि अनएरोबिक असेल म्हणजे पायरुवेट टू लॅक्टेट असेल तर 2 ATPs आहेत. तर ग्लायकोलिसिसमध्ये 8 ATP तयार झालेत. ओके, आणि मग तिथे जो पायरुवेट तयार होतो तो TCA सायकलमध्ये येतो. आता जेव्हा पायरुवेट हा TCA सायकलमध्ये येतो तर किती ATP जनरेट होतात? तर TCA सायकलमध्ये 12 ATP जनरेट होतात. 12 प्लस पहिली जी स्टेप आहे पायरुवेट टू ॲसिटाइल कोएन्झाइम ए, तिथे पण 3 ATP जनरेट होतात ना. पायरुवेट टू ॲसिटाइल कोएन्झाइम ए, ही जी पहिली स्टेप आहे बघा इथे, ही जी पहिली स्टेप आहे, बरोबर आहे. ही जी पहिली स्टेप आहे इथे काय, पायरुवेट टू ॲसिटाइल कोएन्झाइम ए, ही स्टेप, तर इथे पण एक NADH तयार होतोय ना, म्हणजे 3 ATP इथे तयार होतात. तर 3 ATP इथले आणि 12 ATP पुढले, असे 15 ATPs इथे तयार होतात, बरोबर आहे. 15 ATPs, तर इथे 12 + 3 म्हणजे 15 ATPs. ओके, हे झाले 15. पण ग्लायकोलिसिस सायकलमध्ये एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून किती पायरुवेट तयार होतात? हाऊ मेनी पायरुवेट्स? ग्लायकोलिसिस सायकलमध्ये आन्सर द्या. ग्लायकोलिसिस सायकलमध्ये पर ग्लुकोज मॉलिक्यूल हाऊ मेनी पायरुवेट्स आर जनरेटेड? 2 पायरुवेट्स. यस, 2 पायरुवेट, बरोबर आहे. 2 पायरुवेट जनरेट होतात. म्हणजे इथे हे जे आहे 12 + 3 15, हे 1 पायरुवेटसाठी आहे, 1 पायरुवेट. आणि ग्लायकोलिसिसमध्ये 2 पायरुवेट्स जनरेट होतात, म्हणजे 15 × 2. ओके, दॅट इज इक्वल्स टू 30 ATPs. ओके, 30. तर 30 ATPs हे इथले झालेत आपले TCA सायकलमध्ये. TCA सायकलमध्ये टोटल 24 होतील. 12 × 2. ओके, 12 ATP एका याच्यापासून. ओके, एका ॲसिटाइल कोएन्झाइम ए पासून, सिंगल ॲसिटाइल कोएन्झाइम पासून 12 ATPs. 2 पायरुवेट येतात आहे, म्हणजे 2 ॲसिटाइल कोएन्झाइम असतील, म्हणजे त्याच्यापासून 24 ATPs असतील.
24, राईट. आणि पहिली स्टेप पायरुवेट टू ॲसिटिल कोएन्झाइम आहे, बरोबर आहे. तर तिथे पण 3 + 3 6 एटीपीज जनरेट होतील, राईट. तर 6, सो 24 + 6 म्हणजे 30 एटीपीज झालेत, 30. आणि ग्लायकोलिसिस सायकलचे 8 एटीपीज म्हणजे 38 एटीपीज. ओके. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, theoretical yield of ATPs from one molecule of glucose under aerobic respiration is 38. हे लक्षात घ्या. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट वन. तर इथे आपण हे TCS सायकल बघितलेली आहे. या TCS सायकलशी रिलेटेड आपण एक MCQ बघून घेऊ. म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट किती समजलेली आहे ते आपल्या लक्षात येईल. तर चला, MCQचा आन्सर द्या. जे YouTubeला आहेत त्यांनी पण आन्सर द्यावा आणि जे क्लासमध्ये आहेत त्यांनी पण आन्सर द्यावा. सो क्वेश्चन इज, बिफोर पायरुविक ॲसिड एंटर्स द TCS सायकल इट मस्ट बी कन्वर्टेड टू ऑप्शन ए ॲसिटाइल कोएन्झाइम ए, ऑप्शन बी लॅक्टेट, ऑप्शन सी अल्फा कीटोग्लुटारेट, ऑप्शन डी सायट्रेट. आन्सर द्या. ओके, भाग्यश्री ए, प्राजक्ता आहे, उत्कर्ष आहे, चैताली, श्वेता, वैष्णवी, विद्या, वैष्णवी सगळे ए म्हणतात आहे इकडे यूट्यूबला. सो द करेक्ट आन्सर इज ए. यस, तो करेक्ट आन्सर काय? ए. ओके. आता इथे TCS सायकलवरती मी इथे एकच MCQ कन्सिडर करतोय. एक्स्ट्रा MCQ जे आहेत याच्यावरती ते आपल्याला आपल्या बुकमध्ये मिळतील. दिस इज अवर बुक, जे आपलं स्टडी मटेरियल आहे. एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम. आपला जो सिलेबस आहे 90% सिलेबस आपल्या या बुकमध्ये कव्हर होतोय, राईट. तर जे TCS सायकलवरचे अजून किंवा ग्लायकोलिसिस सायकलचे जे एक्स्ट्रा MCQज आहेत ते MCQज आपल्याला आपल्या या बुकमध्ये जे बायोकेमिस्ट्री सब्जेक्ट आपण दिलेला आहे तर त्याच्यामध्ये मोर दॅन 100 MCQज ग्लायकोलिसिस सायकलवरती TCS सायकलवरती आपण कव्हर केलेले आहेत. जे काही PYQ म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम असतील किंवा GPAT असेल किंवा RRBची एक्झाम असेल किंवा जे काही अशा एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समधले MCQज आपण या बुकमध्ये कव्हर केलेला आहे. तर आपले जे स्टुडंट्स आहेत क्लासचे त्यांच्याकडे तर हा बुक आहेच, पण आता यूट्यूबला जे बघत आहेत त्यांना जर हे बुक पाहिजे असेल तर ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. हे बुक तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला मिळेल. तर बुक पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तसंच याच्याशी रिलेटेड म्हणजे हा जो आपला टॉपिक आहे आजचा टॉपिक TCS सायकल, तर याच्याशी रिलेटेड सगळे MCQची ऑनलाईन प्रॅक्टिस पण आपली आहे. ऑनलाईन प्रॅक्टिससाठी आपल्या टेस्ट पॅकेज आहे. तर जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांना तर ते टेस्ट पॅकेज कंपल्सरी आहे, त्यांना ते सॉल्व्ह करायचं आहे. आणि ज्यांना एक्स्ट्रा ते पॅकेज परचेस करायचं असेल, जे यूट्यूबला आहेत त्यांना जर परचेस करायचं असेल तर ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर आता इथे आपण हे जे TCS सायकल आहे ते आपण इथे कव्हर केलेलं आहे. काल आपण ग्लायकोलिसिस सायकलचं स्टडी केलेलं होतं. आता कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममध्ये पुढचे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण बघूया ज्याच्यावरती MCQज असतात. ओके, अशा कन्सेप्ट आपण इथे बघणार. ओके. तर इथे कोरी सायकल. आता कोरी सायकल काय असतं, तर कोरी सायकलमध्ये इथे फॉर एक्झाम्पल दिस इज द लिव्हर, हे लिव्हर असेल. ओके, दिस इज द लिव्हर. ओके, हे काय, हे लिव्हर आहे असं कन्सिडर करा. त्यानंतर या बाजूला मसल असतील, मसल्स. ओके, मसल, लिव्हर अँड मसल. ओके. आता काय असतं की ग्लुकोज आहे, ग्लुकोज. तर हा ग्लुकोज जो आहे हा जातो मध्ये ब्लड आहे, ब्लड. ओके, ब्लड थ्रू हा ग्लुकोज जाईल मसलमध्ये. ओके, मसल्समध्ये. तर मसल्समध्ये ग्लुकोज यूज होतो आणि मसल्समध्ये ग्लुकोज यूज झाल्यानंतर ग्लुकोजपासून पायरुवेट, राईट. आपली ग्लायकोलिसिस सायकल आहे पायरुवेट, आणि पायरुवेट पासून इथे लॅक्टेट तयार होतं. मग इथे ग्लुकोजचा यूज होतो. ओके, काय तयार होतं, लॅक्टेट. अनएरोबिक ऑक्सिडेशन, मग इथे लॅक्टेट तयार होतंय म्हणजेच ग्लुकोजचा इथे यूज होतोय, कन्झ्युम होऊन जातो ग्लुकोज इथे. मग हा जो लॅक्टेट इथे तयार होतो याचं काय होतं पुढे, तर हा लॅक्टेट परत ब्लड थ्रू परत लिव्हरमध्ये येतो. परत पुढे येतो लिव्हरमध्ये, आणि लिव्हरमध्ये आल्यानंतर या लॅक्टेटचं ग्लुकोनिओजिनेसिस थ्रू, ग्लुकोनिओजिनेसिस. ओके, ग्लुकोनिओजिनेसिस. तर ग्लुकोनिओजिनेसिस थ्रू हा लॅक्टेट परत ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतो. ओके, परत ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे ग्लुकोज टू लॅक्टेट, लॅक्टेट टू परत ग्लुकोज. ही जी सायकल आहे लिव्हर आणि मसल्स मधली सायकल, या सायकलला म्हणतात कोरीज सायकल. ही सायकल कोरीज सायकल आहे.
याच्यामध्ये ग्लुकोनिओजेनेसिस असतं. ओके, लॅक्टेट पासून ग्लुकोज तिथे तयार होतो. तर बघा, सो कोरिज सायकल म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस. ओके, ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय? तर अदर दॅन कार्बोहायड्रेट मॉलिक्युल्स पासून ग्लुकोज तयार होत असेल तर त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हटलं जातं. ओके, सो व्हॉट इज ग्लुकोनिओजेनेसिस? सो सिंथेसिस ऑफ ग्लुकोज ऑर प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज फ्रॉम द मॉलिक्युल्स अदर दॅन कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट सोडून म्हणजे प्रोटीन असेल, फॅट असेल, प्रोटीन्स, फॅट्स यांच्यापासून जर ग्लुकोज तयार होत असेल तर दॅट इज द ग्लुकोनिओजेनेसिस. त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. ओके, तर कोरिज सायकल. सो दिस सायकल इन्व्हॉल्व्स synthesis of glucose in liver from the skeletal muscle lactate. ओके, स्केलेटल मसल्स मध्ये जेव्हा एनर्जी कमी होऊन जाते, अनएरोबिक ऑक्सिडेशन होतं, तर तिथे लॅक्टेट फॉर्म होतं. पायरुवेट टू लॅक्टेट ग्लायकोलिसिस मध्ये आपण बघितलंय. तर ग्लायकोलिसिस मध्ये पायरुवेट टू लॅक्टेट असतं. मग तो लॅक्टेट परत लिव्हरमध्ये येतो आणि लिव्हरमध्ये परत त्याचा अजून ग्लुकोज तयार होतो ग्लुकोनिओजेनेसिस थ्रू. ओके, मग हा लॅक्टेटचा लॉस होत नाही. हा लॅक्टेट परत ग्लुकोजमध्येच कन्वर्ट होतो. सो thus this cycle involves synthesis of glucose in liver from the skeletal muscle lactate and the reuse of glucose by the muscle for energy purpose. तर इथे ही सायकल कंटिन्यू असते. ग्लुकोज टू लॅक्टेट, लॅक्टेट टू ग्लुकोज, लिव्हर टू मसल, मसल टू लिव्हर. मसल म्हणजे स्केलेटल मसल्स. ओके, ठीक आहे. नाव आता याचं डिटेल्स आपल्या बुकमधून रीड करा. हे जे बुक आहे तर या बुकमध्ये आपण डिटेल्स दिलेलेच आहे, त्याचं फर्दर डिटेल्स. तर या बुकमधून तुम्ही डिटेल्स रीड करू शकता. या बुकमध्ये आपण की पॉईंट्स पण दिलेले आहेत, कीवर्ड्स दिलेले आहेत आणि एमसीक्यू सुद्धा दिलेले आहेत. ओके, तर जे आपण बुकमध्ये दिलेलं आहे आणि जे इझी टू अंडरस्टँड आहे, जे तुम्हाला इझिली समजू शकतं, तर त्यासाठी मी इथे वेळ देणार नाही. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा जे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत आणि ज्याला एक्सप्लेन करण्याची गरज आहे, अशाच कन्सेप्ट आपण इथे कव्हर करतोय. ओके, तर इथे आता नेक्स्ट कन्सेप्ट म्हणजे ग्लायकोजेनेसिस, ग्लायकोजेनोलायसिस अँड ग्लुकोनिओजेनेसिस. ओके, so what is glycogenesis? So synthesis of glycogen from glucose. जेव्हा एक्सेस ग्लुकोज असतो बॉडीमध्ये, एक्सेस ग्लुकोज, तर एक्सेस ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं? तर ग्लायकोजनमध्ये. ओके, ग्लायकोजन हा स्टोरेज आहे, एनर्जी स्टोरेज ऑफ एनर्जी. एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर असते? ॲनिमल्समध्ये. तर ॲनिमल्समध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर असते. जेव्हा एक्सेस ऑफ ग्लुकोज असतो तर तो एक्सेस ऑफ ग्लुकोज ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होत असतं आणि कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन इज ग्लायकोजिनेसिस. ठीक आहे, हे ग्लायकोजिनेसिस आहे. त्यानंतर ग्लायकोजेनोलायसिस, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन. तर ग्लायकोजन पासून ग्लुकोज तयार होणे. जेव्हा गरज असेल बॉडीला, जेव्हा बॉडीला गरज असेल, जेव्हा बॉडीमध्ये ग्लुकोजची डेफिशियन्सी होईल, ग्लुकोज कमी होऊन जाईल आणि बॉडीला एनर्जीची गरज असेल, तेव्हा ग्लायकोजन हा ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतो. So conversion of glycogen to glucose is glycogenolysis. Okay, तर ग्लायकोजेनोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ द ग्लायकोजन आणि ग्लायकोजन पासूनच ग्लुकोज तयार होतो. राईट, इथे. देन ग्लुकोनिओजेनेसिस. तर ग्लुकोनिओजेनेसिस बद्दल मी आता सांगितलंय तुम्हाला की सिंथेसिस ऑफ ग्लुकोज और प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज फ्रॉम द मॉलिक्युल्स अदर दॅन कार्बोहायड्रेट. सो कार्बोहायड्रेट सोडून अदर मॉलिक्युल्स पासून ग्लुकोज तयार होणे म्हणजेच ग्लुकोनिओजेनेसिस. ओके, तर याचं पण डिटेल्स मी आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. तर याचं डिटेल्स पण आहेत आणि यांच्याशी रिलेटेड एमसीक्यूज पण. तर ते एमसीक्यूज पण तुम्हाला बुकमध्ये मिळतील. तसंच आपल्या टेस्ट पॅकेजमध्ये पण त्याचे एमसीक्यूज तुम्हाला मिळतील. ओके, त्यानंतर हार्मोनल रेग्युलेशन ऑफ ब्लड ग्लुकोज लेवल्स. हार्मोनल रेग्युलेशन, तर आपण फार्मेकोलॉजीमध्ये हार्मोन, एंडोक्राईन सिस्टीम आणि हार्मोन्स हे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत फार्मेकोलॉजीमध्ये. तर तिथे आपण सगळे हार्मोन्स जे आहेत म्हणजे इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, एपिनेफ्रिन, थायरॉइड हार्मोन्स, सेक्स हार्मोन्स, हे सगळे हार्मोन्सचा जो रोल आहे, फिजिओलॉजिकल रोल, हे फिजिओलॉजिकल रोल इन डिटेल आपण डिस्कस केलेलेच आहेत. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन, आपल्याला माहिती आहे की इन्सुलिन हा ब्लड शुगर लेवल कमी करतो. तसंच इन्सुलिन हा ग्लुकोनिओजेनेसिस इन्क्रीज करतो. रेट ऑफ ग्लुकोनिओजेनेसिसचा रेट नाही, कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज इनटू अदर मॉलिक्युल्स म्हणजे प्रोटीन्समध्ये किंवा फॅट्समध्ये तो कन्व्हर्जन करतो इन्सुलिन ग्लुकोजला. ओके, ग्लुकोनिओजेनेसिस नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस कमी करतो तो. ओके, इट रिड्युसेस ब्लड शुगर लेवल. इन्सुलिन रिड्युसेस ब्लड शुगर लेवल, सो तो ग्लुकोनिओजेनेसिसला कमी करेल. ओके, तर इन्सुलिन बद्दल आपण डिटेल डिस्कस केलेलंच आहे. इन्सुलिनचं प्रोडक्शन कुठे होतं, सिंथेसिस कुठे होतं, तर बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स
ऑफ द पॅनक्रियास हे पण आपण तिथे डिस्कस केलेलं आहे. तर इन्सुलिन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे. ग्लुकॅगॉन पण आपलं डिस्कशन झालेलं आहे. ग्लुकॅगॉन काय करतो तर तो ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतो. इन्सुलिनचे अपोजिट ग्लुकॅगॉन आहे. इन्सुलिनच्या एक्झॅक्टली अपोजिट ग्लुकॅगॉन. इन्सुलिन ब्लड शुगर लेवल कमी करतो तर ग्लुकॅगॉन हा ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतो. इन्सुलिन ग्लुकोनिओजेनेसिस कमी करतं तर ग्लुकॅगॉन हा ग्लुकोनिओजेनेसिस इन्क्रीज करतो. ग्लुकॅगॉनचं सिंथेसिस कुठे होतं तर अल्फा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियास. अल्फा सेल्स, बीटा सेल्समध्ये इन्सुलिन तयार होतो, अल्फा सेल्समध्ये ग्लुकॅगॉन तयार होतो, राईट. आणि ग्लुकॅगॉन हा ब्लड शुगर लेवलला इन्क्रीज करतो. तसंच ग्लुकॅगॉनचं रिलीज कोण कमी करू शकतं तर इन्सुलिन आणि सोमॅटोस्टॅटिन. इन्सुलिन आणि सोमॅटोस्टॅटिन हे जे हार्मोन्स आहेत ते ग्लुकॅगॉनचं रिलीजला कमी करतात. ओके, हे सगळे डिटेल्स आपण डिस्कस केलेले आहेत आणि याचे पण MCQs तुम्हाला आपल्या बुकमध्ये मिळतीलच. त्यानंतर इपिनेफ्रिन म्हणजे ॲड्रेनालिन. तर ॲड्रेनालिन हा पण ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतो, कारण ॲड्रेनालिन हा जो आहे हा फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स देतो. फाईट ऑर फ्लाईट म्हणजे जेव्हा स्ट्रेसफुल कंडिशन असेल, जेव्हा स्ट्रेस असतं, लढा किंवा पळा अशी कंडिशन असते तर तेव्हा जास्त एनर्जीची गरज असते. स्केलेटल मसल्समध्ये पण एनर्जीची जास्त गरज असते. तर हा एपिनेफ्रिन काय करतो तर ग्लायकोजेनोलायसिसला इन्क्रीज करतो. तसंच प्रोडक्शन म्हणजे ग्लुकोजचं अवेलेबिलिटी हा इन्क्रीज करतो, कारण ग्लुकोजपासून आपल्याला इमिजिएट एनर्जी मिळते. तर एपिनेफ्रिनचा काय ग्लुकोजवरती रोल आहे ग्लुकोजसोबत तर इट इन्क्रीजेस ब्लड शुगर लेवल. एपिनेफ्रिन, ॲड्रेनालिन इन्क्रीजेस ब्लड शुगर लेवल. ओके. इन्सुलिनची ऍक्टिव्हिटी तो डिक्रीज करतो. इट डिक्रीजेस द ऍक्टिव्हिटी ऑफ इन्सुलिन. ओके. त्यानंतर थायरॉइड हार्मोन्स. तर थायरॉइड हार्मोन्स हे पण डायबिटोजेनिक आहेत. डायबिटोजेनिक म्हणजे काय तर हे पण ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतात, इन्सुलिनची ऍक्टिव्हिटी डिक्रीज करतात. ओके. थायरॉइड हार्मोन्स आपल्याला माहिती आहे T3 T4 आदी थायरॉइड हार्मोन्स हे पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आपल्या बुकमध्ये पण याचं डिटेल्स दिलेलंच आहे आणि MCQs पण आपण याचे सॉल्व्ह केलेले आहेत. त्यानंतर सेक्स हार्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन हे इन्सुलिनला सपोर्ट करतात, हे ब्लड शुगर लेवल डिक्रीज करतात. ओके. सेक्स हार्मोन्स जे आहेत, सेक्स हार्मोन्स म्हणजेच आपले इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हे ब्लड शुगर लेवल डिक्रीज करतात. ओके, दे डिक्रीज दी ब्लड शुगर लेवल. तर इथे सेक्स हार्मोन्स आणि इन्सुलिन हे दोन्ही ब्लड शुगर लेवल डिक्रीज करतात. ओके. तर ग्लुकॅगॉन, इपिनेफ्रिन अँड थायरॉइड हार्मोन्स हे ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतात. ओके. फर्दर डिटेल्स आपण आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. ओके. आपले जे बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, निराले प्रकाशनचं आपलं हे बुक आहे. याच्यामध्ये आपण हे सगळे डिटेल्स की पॉईंट दिलेले आहेत आणि याचे MCQs पण आपण दिलेले आहेत. ओके. देन आता हा जो टॉपिक आहे याच्याशी रिलेटेड आपण MCQs बघून घेऊ. ओके. बघूया MCQ इथे. ओके. So the question is, synthesis of glucose from amino acids is termed as option A glycolysis, option B gluconeogenesis, option C glycogenesis, option D lipogenesis. टाइप युअर आन्सर. यूट्यूबला जे आहेत ते पण आन्सर देऊ शकतात. यस, आपले जे स्टुडंट्स आहेत ॲपवरती ते पण आन्सर द्या. व्हॉट कॅन बी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? Synthesis of glucose from amino acid is termed as, so glycolysis, gluconeogenesis, glycogenesis, lipogenesis. तो चैताली, उत्कर्षा, भाग्यश्री, आरती, वैष्णवी, शालिनी. Yes. So gluconeogenesis is the correct answer. Okay. It is the synthesis of glucose from amino acid. Amino acid carbohydrate आहेत का? Amino acids are not carbohydrate. ओके, ते कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल नाही आहे. ग्लुकोनिओजेनेसिसची आपण डेफिनेशन काय बघितली होती? तर ग्लुकोनिओजेनेसिसची आपण डेफिनेशन बघितली होती की सिंथेसिस ऑफ ग्लुकोज फ्रॉम दी मॉलिक्युल्स अदर दॅन कार्बोहायड्रेट. सो कार्बोहायड्रेट सोडून बाकीचे जे काही मॉलिक्युल्स असतील त्याच्यापासून जर ग्लुकोजचे सिंथेसिस होत असेल तर दॅट इज नोन ॲज ग्लुकोनिओजेनेसिस. आणि हा जो क्वेश्चन मी इथे कव्हर केलेला आहे हा पण एक्झाम मधलाच क्वेश्चन आहे. म्हणजे आता तो ड्रग इन्स्पेक्टरचा आहे असं काही जरुरी नाहीये, पण जीपॅटमध्ये किंवा RRB मध्ये, एम्समध्ये, दुसऱ्या एक्झाम्समध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये असतात. ओके. तर इथे
आपण हा एक MCQ बघितला. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक वरती आपण जाऊया, ज्याच्यावरती नेहमी प्रश्न असतातच. ओके, तर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज ग्लायकोजन स्टोरेज डिसीजेस. ओके, खूप IMP आहे ग्लायकोजन स्टोरेज डिसीजेस. सो also known as glycogenosis and dextrinosis. Glycogenosis and dextrinosis. So glycogen storage disease ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे GSD. GSD is the short form of glycogen storage diseases. ओके, तर याच्यावरती नॉर्मली क्वेश्चन्स असतात, लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. लर्न करा, समजून घ्या, पाठ करा. ओके, तर इथे मी काही IMP पॉइंट्स मी इथे दिलेले ते बघूया आपण. तर पहिला जो डिसीज आहे दॅट इज वॉन गर्ग्स डिसीज. वॉन गर्ग्स डिसीज. ओके, वॉन गर्ग्स डिसीज इज GSD1. GSD1 लक्षात घ्या. मॅच द पेअर्स. मॅच द पेअर्स मध्ये GSD1 कोणता, GSD2 कोणता, GSD3 कोणता, GSD4 कोणता, तर असे GSD आहेत. ओके, ग्लायकोजन स्टोरेज डिसीज. तर हा जो आहे वॉन गर्ग्स डिसीज, हा वॉन गर्ग्स डिसीज हा ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाइप 1 आहे. टाइप 1. सो GSD1. GSD1 म्हणजे काय, तर GSD1 म्हणजे ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाइप 1 म्हणजेच वॉन गर्ग्स डिसीज. आता जो वॉन गर्ग्स डिसीज आहे याचे दोन टाइप्स आहेत, सब टाइप्स. सब टाइप्स ऑफ वॉन गर्ग्स डिसीज आर GSD1A अँड GSD1B. 1A अँड 1B. ओके, फर्स्ट ए फर्स्ट बी असं पण म्हणू शकतो. आता GSD फर्स्ट ए किंवा 1A जो आहे तो कोणत्या एन्झाईमच्या डेफिशियन्सीमुळे होतो, कोणत्या एन्झाईमच्या डेफिशियन्सीमुळे होतो, तर हा GSD1A आहे हा ग्लुकोज 6 फॉस्फॅटेज. ग्लुकोज 6 फॉस्फॅटेज G6 पेज या एन्झाईमच्या डेफिशियन्सीमुळे होत असतो. ओके, त्यानंतर GSD1B हा ग्लुकोज 6 फॉस्फेट ट्रान्सलोकेज. ट्रान्सलोकेज G6PT. PT ट्रान्सलोकेजचं टी आलेला आहे ते. ओके, तर ग्लुकोज 6 फॉस्फेट ट्रान्सलोकेज या एन्झाईमच्या डेफिशियन्सीमुळे GSD1B असतं. ओके, तर याच्यावरती क्वेश्चन्स कसे असतात, MCQ कसे असतात, की जसं फॉर एक्झाम्पल वॉन गर्ग्स डिसीज आहे तर हा कोणत्या टाईपचा GSD आहे, किंवा GSD1 जो आहे हा कोणता डिसीज आहे, किंवा याच्यामध्ये कोणता एन्झाईम डेफिशियंट असतो. वॉन गर्ग्स डिसीजमध्ये कोणत्या एन्झाईमची डेफिशियन्सी असते, किंवा याचे सिम्पटम्सवरती पण प्रश्न असू शकतात. इथे मी सिम्पटम्स कव्हर केलेले नाही आहेत त्याचे, तर तुम्ही एकदा ते गुगल करून घ्या. ओके, हे जे वॉन गर्ग्स डिसीज आहे किंवा हे जे ग्लायकोजन स्टोरेज डिसीज इथे मी घेतोय, तर या डिसीजेसला तुम्ही एकदा गुगल करा आणि त्याचे सिम्पटम्स एकदा ऑब्झर्व करून घ्या, बघून घ्या, रीड करून घ्या. मी ते का घेत नाही सिम्पटम्स, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपला वेळ कमी आहे, आपल्याला खूप काही कव्हर करायचं आहे. ओके, सिलेबस फास्ट आहे. तर असे जे पॉईंट्स असतात की तुमच्यासाठी IMP आहेत आणि ते एक्सप्लेन करण्याची गरज असेल तर असे पॉईंट्स मी इथे कव्हर करतो. बाकी सिम्पटम्स सारखे जे पॉईंट्स असतात ते तुम्ही रीड करूनही तुम्ही करून घेऊ शकता. ओके, म्हणून ते मी तुमच्यावरती सोडतो. ओके, तर इथे वॉन गर्ग्स डिसीज ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाइप 1. तर याचं सबटाइप्स GSD1A आणि GSD1B. ओके, GSD1A डेफिशियंट एन्झाईम ग्लुकोज 6 फॉस्फॅटेज आणि GSD1B डेफिशियंट एन्झाईम इज ग्लुकोज 6 फॉस्फेट ट्रान्सलोकेज. ओके, हा झाला पहिला GSD. नाउ सेकंड GSD. Second GSD is Pompe disease. Pompe disease is second GSD. So this is glycogen storage disease type 2, GSD2, also known as acid maltase deficiency. Acid maltase deficiency, also known as acid maltase deficiency. Okay, लक्षात घ्या. नाव डेफिशियंट एन्झाईम, इथे डेफिशियंट एन्झाईम कोणता आहे, तर इथे ऍसिड अल्फा ग्लुकोसाइडेज. ऍसिड अल्फा ग्लुकोसाइडेज हा एन्झाईम इथे डेफिशियंट असतो. GAA एन्झाईम इथे डेफिशियंट असतो. आणि ऍसिड अल्फा ग्लुकोसाइडेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऍसिड माल्टेज. ऍसिड माल्टेज. ओके, हे लक्षात घ्या. दिस डिसीज इज ऑल्सो क्लासिफाइड ॲज लायसोझोमल स्टोरेज डिसऑर्डर. लायसोझोमल डिसऑर्डर. ओके, म्हणजे हा जो डिसीज आहे हा ग्लायकोजन स्टोरेज डिसीज तर आहेच, GSD आहे, पण त्याला अजून काय कसं क्लासिफाय केलेलं आहे, तर त्याला लायसोझोमल स्टोरेज डिसऑर्डर मध्ये पण क्लासिफाय केलेलं आहे. ओके, तर इथे IMP म्हणजे क्वेश्चन्स काय असू शकतात की व्हॉट इज पोम्पे डिसीज, याचा टाईप कोणता आहे, तर हा टाईप 2 आहे. ऍसिड माल्टेज डेफिशियन्सी डिसीज कोणता आहे, किंवा ऍसिड अल्फा ग्लुकोसाइडेजच्या डेफिशियन्सीमुळे कोणता डिसीज असू शकतो.
त्यानंतर असा कोणता डिसीज आहे की जो जीएसडी पण आहे आणि लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डरमध्ये पण कव्हर होतो. ठीक आहे. तसंच याचे जे काही सिम्पटम्स असतील तर काही स्पेसिफिक सिम्पटम्स आहेत त्याचे जे तुम्हाला गुगल केल्यावरती मिळतील, तर त्याच्यावरती सुद्धा एमसीक्यू असू शकतात. ठीक आहे. देन इथे नेक्स्ट काय आहे तर कोरीज डिसीज. कोरीज आपण आधी कोरीज सायकल बघितलं होतं. आता इथे कोरीज डिसीज आहे. ओके. तर कोरीज डिसीज मध्ये इट इज ग्लायकोजन स्टोरेज टाइप 3. टाइप 3 डिसीज आहे जीएसडी 3. टाइप 3 और जीएसडी 3 डिसीज आहे. ऑल्सो नोन एज फोर्ब्स डिसीज और लिमिट डेक्स्ट्रिनोसिस. फोर्ब्स डिसीज और लिमिट डेक्स्ट्रिनोसिस हे लक्षात घ्या. ओके. तो कोरीज डिसीज टाइप 3 फोर्ब्स डिसीज और लिमिट डेक्स्ट्रिनोसिस. डेफिशियंट एन्झाईम इथे कोणता एन्झाईम डेफिशियंट असतो तर इथे ग्लायकोजन डिब्रांचिंग एन्झाईम जीडीई हा एन्झाईम इथे डेफिशियंट आहे. ग्लायकोजन डिब्रांचिंग एन्झाईम. ओके. सो कोरीज डिसीज हा जीएसडी 3 डिसीज आहे. त्यानंतर अँडरसन्स डिसीज. अँडरसन्स. ओके. तर अँडरसन्स डिसीज इज जीएसडी 4. ओके. जीएसडी 4 आहे. ग्लायकोजन टाइप 4. ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाइप 4 जीएसडी 4. It is also known as amylopectinosis. amylopectinosis. ओके. आणि त्या डेफिशियंट एन्झाईम कोणता तर ग्लायकोजन ब्रांचिंग एन्झाईम जीबीई. ग्लायकोजन ब्रांचिंग एन्झाईम इज डेफिशियंट. आता इथे लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेट करा, कन्फ्यूज होऊ नका. कोरीज डिसीज आणि अँडरसन डिसीज काय फरक आहे लक्षात घ्या. कोरीज आणि अँडरसन इथे कन्फ्युजन होऊ शकतं. कशा प्रकारे कन्फ्युजन होऊ शकतं तर इथे जो आलेला आहे कोरीज डिसीज हा डी ब्रांचिंग आहे. डी ब्रांचिंग एन्झाईम आहे कोरीज मध्ये आणि इथे ब्रांचिंग एन्झाईम आहे. ब्रांचिंग हे लक्षात घ्या. डी ब्रांचिंग कशामध्ये कोरीमध्ये आणि ब्रांचिंग अँडरसन्स मध्ये. ओके. हा डी आहे जीडीई आणि हा जीबीई आहे जीबीई हे लक्षात घ्या. सो डोंट गेट कन्फ्युज. ओके. कोरीज डिसीज आणि अँडरसन डिसीज मध्ये कन्फ्युज होऊ नका. ओके. हे लक्षात घ्या. त्यानंतर इथे नेक्स्ट इज मॅकआर्डल डिसीज किंवा एमसी आर्डल डिसीज. तर हा जो एमसी आर्डल किंवा मॅकआर्डल डिसीज आहे हा डिसीज सो इट इज द डिसीज टाइप 5. ओके. हा टाइप 5 आहे. ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाइप 5 जीएसडी 5. तुम्हाला हे सगळे टाइप लक्षात घ्यावे लागतील. जीएसडी टाइप 1, जीएसडी टाइप 2, जीएसडी टाइप 3, जीएसडी टाइप 4, 5 कोण आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यावरती एमसीक्यूज असतात. तर मॅकआर्डल डिसीज ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाइप 5 जीएसडी 5. तो इथे डेफिशियंट एन्झाईम तर मसल ग्लायकोजन फॉस्फोरिलेज. मसल ग्लायकोजन फॉस्फोरिलेज म्हणजे पर्टिक्युलरली मसल्समध्ये तर याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. मसल ग्लायकोजन फॉस्फोरिलेज. ओके. हा एन्झाईम इथे डेफिशियंट असतो आणि या एन्झाईमला मसल ग्लायकोजन फॉस्फोरिलेजला इथे मायोफॉस्फोरिलेज असं पण म्हणतात. मायोफॉस्फोरिलेज. नंतर तुम्हाला मसल ग्लायकोजन फॉस्फोरिलेज किंवा मायोफॉस्फोरिलेज हे दोन्ही माहिती असायला पाहिजे, लक्षात असायला पाहिजे. ओके. सो दिस इज एमसी आर्डल किंवा मॅकआर्डल्स डिसीज. त्यानंतर इथे नेक्स्ट इज हॉर्स डिसीज. हॉर्स. ओके. हॉर्स डिसीज सो इट इज दिस द ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाइप 6. ओके. टाइप 6 आहे. हा 6वा टाइप आहे जीएसडी मध्ये आणि दिस इज द डेफिशियन्सी ऑफ हिपॅटिक ग्लायकोजन फॉस्फोरिलेज. हिपॅटिक ग्लायकोजन फॉस्फोरिलेज. हिपॅटिक म्हणजेच काय लिव्हर. ओके. लिव्हर ग्लायकोजन फॉस्फोरिलेज याची डेफिशियन्सी. हा जो मॅकआर्डल आहे डिसीज याच्यामध्ये मसल ग्लायकोजन फॉस्फोरिलेज आहे. कोणता मसल ग्लायकोजन. ओके. आणि इथे हा जो हर्स आहे याच्यामध्ये हिपॅटिक ग्लायकोजन आहे. हिपॅटिक लक्षात घ्या. इथे कोणतं इथे मसल, इथे कोणतं लिव्हर. ओके. सो डोंट गेट कन्फ्यूज. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. देन नेक्स्ट टॉरेज डिसीज. ओके. टॉरेज. तर हा जो टॉरेज डिसीज आहे टॉरेज डिसीज ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाइप 7 हा टाइप 7 आहे जीएसडी 7. ओके. तो डेफिशियंट एन्झाईम कोणता तर मसल फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. कायनेज म्हणजे कुठेतरी एनर्जी मॉलिक्यूल असेल, फॉस्फेट असेल. तो डेफिशियंट एन्झाईम मसल फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. ओके. देन इट इज classified as both glycogen storage disease and glycolytic disorder. Glycolytic.
ओके, ग्लायकोलायटिक डिसऑर्डर पण आहे आणि ग्लायकोजन स्टोरेज डिसीज पण आहे. ओके, सो दिस इज द स्टोरेज डिसीज. ओके, तर इथे आपण ग्लायकोजन स्टोरेज डिसीज आपण डिस्कस केलेले आहेत, GSD. आणि या GSD मध्ये म्हणजे ग्लायकोजन स्टोरेज डिसीज आहेत. यानंतर आपण अमायनो ॲसिड मेटाबॉलिझमचे पण डिसीज बघणार. त्यानंतर आपण लिपिड मेटाबॉलिझमचे डिसीज बघणार. तर हे जे मेटाबॉलिझम डिसीज असतात म्हणजे कार्बोहायड्रेट, लिपिड किंवा फॅट किंवा प्रोटीन मेटाबॉलिझमचे डिसीज, या डिसीजवरती एक तरी प्रश्न असतोच असतो. ॲटलीस्ट वन क्वेश्चन इज देअर. त्यामुळे हे डिसीजेस जे आहेत हे तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काय असेल तर या डिसीजमध्ये महत्त्वाचं म्हणजे कोणत्या एन्झाईमची डेफिशियन्सी असते. आणि समटाईम्स त्यांच्या सिम्पटम्सवरती पण प्रश्न आलेले आहेत. तर सिम्पटम्स हे तुम्ही गुगल करून घ्या, तुम्हाला ते त्याच्यामधून समजेल. तर आता इथे आपण हे जे काही डिसीज बघितलेत या डिसीज रिलेटेड एक MCQ आपण बघूया. तर इथे आपला हा MCQ आहे, व्हॉट इज नॉट ट्रू फॉर कोरिज डिसीज. कोरिज डिसीज, व्हॉट इज not true for Cory's disease. So option A, it is glycogen storage disease type 3. Option B, it is a genetic disorder. Option C, it is due to deficiency of the hormone glucagon. And option D, it is caused by the buildup of glycogen in the body's cells. So काय आन्सर आहे? भाग्यश्री, शालिनी, वैष्णवी C म्हणते, भाग्यश्री, शालिनी B म्हणतात आहे. इथे B म्हणतोय. ओके, अजून यस, यूट्यूबला आहेत ते आन्सर द्या, ते देऊ शकतात का आन्सर द्या. उत्कर्षा B म्हणते, वैष्णवी B म्हणते. हे बघा, हे जे काही आपण ग्लायकोजन स्टोरेज डिसीज बघितलेले आहेत, ऑल ऑफ देम आर जेनेटिक किंवा हेरिडिटरी डिसऑर्डर्स. ऑल ऑफ देम आर हेरिडिटरी किंवा जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत जे काही आपण GSD बघितलेले आहेत. ओके, आता हा जो आहे कोरिज डिसीज, आता मी परत कोरिज डिसीज कडे जातो. बघा कोरिज डिसीज बद्दल काय म्हटलेलं आहे आपण इथे. इथे कोरिज डिसीज बद्दल काय म्हटलेलं आहे, कशाच्या डेफिशियन्सीमुळे कोरिज होतो. तर इथे कोरिज डिसीज इज डेफिशियंट एन्झाइम इज ग्लायकोजन डी ब्रांचिंग एन्झाइम. ग्लायकोजन डी ब्रांचिंग एन्झाइम ग्लुकागॉन आहे का? ज्यांनी ग्लुकागॉन आन्सर दिलेला आहे ते बघा ना. ओके, ग्लुकागॉन आहे का इथे? हार्मोन ग्लुकागॉनच्या डेफिशियन्सीमुळे कोरिज डिसीज आहे का? तर ग्लुकागॉनच्या डेफिशियन्सीमुळे कोरिज डिसीज नाहीये. कशाच्या डेफिशियन्सीमुळे कोरिज डिसीज आहे? तर कोरिज डिसीज हा ग्लायकोजन ब्रांचिंग एन्झाइम, ओके सॉरी, ग्लायकोजन डी ब्रांचिंग एन्झाइम GDE ह्याच्यामुळे आहे. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता हा पॉइंट नोट केल्यानंतर परत आपल्या MCQ कडे जाऊया आपण. तर MCQ काय म्हणतो, व्हॉट इज नॉट ट्रू फॉर कोरिज डिसीज. कोरिज डिसीज बद्दल व्हॉट इज नॉट ट्रू. सो इट इज अ ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाइप 3. यस, करेक्ट आहे. इट इज अ फॅक्ट. ओके, देन इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर. आता हे जे काही एन्झाईम डेफिशियन्सीमुळे डिसीज असतात, एन्झाईम डेफिशियन्सीमुळे होणारे डिसीज, तर एन्झाईम डेफिशियन्सीचं कारण काय असेल तर जेनेटिक डिसऑर्डर किंवा हेरिडिटरी डिसऑर्डर. ओके, जेनेटिक डिसऑर्डर कारण असू शकतं किंवा हेरिडिटरी डिसऑर्डर हे कारण असू शकतं. ओके, तर इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर. यस, इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर, हे पण बरोबर आहे. देन इट इज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ द हार्मोन ग्लुकागॉन. इथे तुम्हाला खटकायला पाहिजे ना, इथे तुम्हाला डाऊट क्रिएट व्हायला पाहिजे. हे जे काही डिसीज आपण बघितलेत तिथे कोणत्याही डिसीजमध्ये हार्मोन आलेला आहे का चेक करा. चल आपण चेक करूया की हार्मोन हा एकाही डिसीजमध्ये आलेला आहे का. तर कोणत्याही डिसीजमध्ये इथे हार्मोन आलेलंच नाहीये. हे सगळे डिसीज जे ते एन्झाईम डेफिशियन्सीमुळे आहेत. सगळे डिसीज कोणत्या कशामुळे आहेत तर एन्झाईम डेफिशियन्सीमुळे आहेत. बघा इथे डेफिशियंट एन्झाईम कोणता टाइप 1. ओके, टाइप 1 मध्ये डेफिशियंट एन्झाईम म्हटलेलं आहे. हार्मोन आहे का? नाही. इथे हा टाइप 2. टाइप 2 मध्ये पण काय म्हटलेलं आहे, डेफिशियंट एन्झाईम. हार्मोन आहे का? नाही. टाइप 3. टाइप 3 मध्ये पण काय म्हटलेलं आहे, डेफिशियंट एन्झाईम. एन्झाईम म्हटलेलं आहे. बरोबर आहे. हार्मोन आहे का? नाही. टाइप 4 इथे पण एन्झाईम आलेला आहे, हार्मोन नाहीये. टाइप 5 इथे पण एन्झाईम आहे, हार्मोन नाहीये. 6 इथे पण एन्झाईम आहे. ओके, आणि 7, तर 7 जो आहे तिथे पण काय तर एन्झाईम आहे. राईट, तिथे हार्मोन नाहीये. तर हे जे काही GSD आहेत या सगळ्या GSD जे आहेत ते एन्झाईमच्या डेफिशियन्सीमुळे आहेत. कशामुळे आहेत? एन्झाईम डेफिशियन्सी. तर इथे हा जो आहे, ठीक आहे,
इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर. इट इज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ द हार्मोन ग्लुकॅगॉन. ओके, सो दॅट इज द करेक्ट. म्हणजे हार्मोनमुळे नाहीये, तो एन्झाईम्समुळे आहे. ओके, सो व्हॉट इज नॉट ट्रू फॉर कोलिस डिसीज? सो सी. ओके, दिस इज नॉट करेक्ट. इट इज कॉज बाय द बिल्डअप ऑफ ग्लायकोजन इन द बॉडी सेल्स. बरोबर आहे, सेल्समध्ये ग्लायकोजन बिल्डअप होतो. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय? करेक्ट आन्सर. सो सी. सी इज द करेक्ट आन्सर हिअर. ओके, तर इथे उत्कर्ष, वैष्णवी, प्रतिभा, विद्या, गणेश, तुम्ही सगळ्यांनी बी आन्सर दिलेला आहे. ओके, इथे ऋषिकेश गोरे पण बी देतोय. तर बी हा तो जेनेटिक डिसऑर्डर आहे. इट इज अ ट्रू, इट इज अ फॅक्ट, तो आहे. पण हार्मोन हे चुकीचं आहे ना. सो द करेक्ट आन्सर शुड बी सी. ओके, तर स्टुडंट्स इथे आपण आज TCS सायकलला आपण डिस्कस केलेलं आहे. इन डिटेल आपण डिस्कस केलेलं आहे. काल आपण ग्लायकोलिसिसला आपण डिस्कस केलेलं होतं. उद्याला आपण युरिया सायकल इन डिटेल डिस्कस करूया. तर इथे आपला हा जो सिलेबस चालू आहे, आपला ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस आपण डिस्कस करतोय. तर या सिलेबसमध्ये आपण मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट आपण आज कव्हर केलेलं आहे. उद्याला आपण मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन्स कव्हर करूया. ओके, मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन्स, आणि त्याच्यानंतर लिपिड्स आपण कव्हर करणार. ठीक आहे. आणि ज्याला कोणाला आपलं हे बुक पाहिजे असेल तर हे बुक डिस्काउंटेड रेटमध्ये अवेलेबल आहे. फ्री होम डिलिव्हरी अवेलेबल आहे. तसंच आपल्या ॲपवरती, आपल्या वेबसाईटवरती टेस्ट पॅकेजेस सुद्धा अवेलेबल आहेत. तर ज्याला कुणाला आपलं हे बुक पाहिजे असेल किंवा टेस्ट पॅकेजेस घ्यायचे असतील तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. ठीक आहे. तर इथे आज आपण थांबूया. लेट्स